डॉक्टर चव्हाण साहेबांना विनंती करतो आपण कृपया व्यासपीठावर यावं। त्याचबरोबर नाशिकमधील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि प्राध्यापक जयंत भातांब्रेकर सर, GSTच्या कमिशनर सुलक्षणा धुमाळ मॅडम आणि सौ स्मिता चंद्रशेखर चव्हाण यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो। GST कमिशनर सुलक्षणा धुमाळ मॅडम, एक 5 मिनटं आपण व्यासपीठावर यावं आणि स्मिताताई चव्हाण आपणही व्यासपीठावर यावं। वसन व्याख्यानमालेचं आजचं पुष्प आपण सुरू करत आहोत। सुप्रसिद्ध समाजसेविका कांताबेन रसिकलाल शहा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आजचं व्याख्यान गुंफण्यात येत आहे। मी आमच्या टेक्निकल टीमला विनंती करतो, प्रारंभी आपण वसन व्याख्यानमालेच्या कार्याचे आढावा घेणारी चित्रफित या ठिकाणी प्रदर्शित करावी। गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला, गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। मुहूर्त मेढम गोरानडे न्यायमूर्तींनी रोवली, जोड त्याला वझेराव साहेबांची मग लाभली। कुसुमांच्या या गावामध्ये, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। पुष्प गुंफिले सुंदर पहिले वाचस्पती भिडेनी, ज्ञान कुंभ तो प्राशन केला पुण्यवान लोकांनी। परंपरेला जगद्गुरूंचा, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। अहो देव मामलेदार पटांगण फुलू फुलू लागले, लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले। खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। गांधी नेहरू सरोजिनी अंधोंडो केशव कर्वे, स्वप्न दिले स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्रतेचे नवे। स्वरलतिकेचा स्वरसागर हा, स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। आचार्यात्रे हिंदुहृदय सम्राट धडाडून गेले, विचारवंतांच्या प्रतिभेचे दर्शन येथे घडले। प्रबोधनाच्या नव्या युगाचा, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला।
वैभवशाली परंपरेला जतन करूया सारे. ज्ञानामृत हे घेण्यासाठी गोदा काठी या रे. कला गुणांचा संस्कारांचा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा. कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. स्वर्गीय कांताबेन रसिकलाल शहा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आज पुष्प गुंफण्यात येत आहे. मी सर्व पाहुण्यांना विनंती करतो आपण कांताबेन यांच्या प्रतिमेचं पूजन करावं. सुप्रसिद्ध विराज बिल्डर्सचे संचालक विलास शहा आणि राजेंद्र शहा यांच्या मातोश्री असलेल्या कांताबेन यांनी समाज क्षेत्रात मोठं काम केलेलं आहे. नेत्ररुग्णांना देखील मदत करण्यामध्ये त्यांचा पुढाकार होता. त्यांच्या जीवनावरील चित्रफित या ठिकाणी आपण बघूया. स्वर्गीय कांताबेन रसिकलाल शहा या विराज इस्टेट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक राजेंद्र रसिकलाल शहा आणि विलास रसिकलाल शहा यांच्या मातोश्री. कांताबेन ह्या अतिशय धार्मिक आणि सेवाभाव करणाऱ्या मातोश्री होत्या. त्यांनी त्यांच्या आयुष्यात नाशिक इथे नामांकित सार्वजनिक वाचनालय या संस्थेच्या उन्नतीसाठी भरीव रक्कम दिली. अंधांसाठी सेवा करण्याच्या हिशोबाने अंध संस्थेला त्यांनी मदत केली आणि एक चांगलं नेत्र हॉस्पिटल राका कॉलनी येथे सुरू केलं. जैन बांधवांना स्वखर्चाने तीर्थ पालिताना येथे महाराष्ट्र भुवन धर्मशाळा बांधण्यामध्ये त्यांनी हातभार लावला. तसंच गिरनार तीर्थक्षेत्रामध्ये नवीन धर्मशाळा बांधण्याचा उपक्रम राबविला जात आहे. ते पूर्ण करण्याचे काम त्यांचे चिरंजीव राजेंद्र आणि विलास शहा पूर्ण करत आहेत. नाशिक येथे अंबिल भवनची स्थापना केली. विल्लोळी येथे नाशिकच्या वैभवामध्ये भर घालण्यासाठी जैन तीर्थ उभे केले आहे. राका कॉलनी येथील जैन बांधवांसाठी जैन मंदिराचे निर्माण केले. गाडगे महाराज धर्मशाळा येथे भरीव रक्कम देणगी म्हणून दिली. अशा प्रकारे विविध उपक्रम त्यांच्या हाताने त्यांनी पूर्णत्वाला नेले आहेत. स्वर्गीय कांताबेन रसिकलाल शहा यांना नाशिक वसंत व्याख्यानमालेतर्फे विनम्र अभिवादन. आजचं हे पुष्प लेखानगर येथील सुप्रसिद्ध सिटी केअर हॉस्पिटल यांच्या सहकार्याने आणि त्याचे संचालक डॉक्टर उन्मेष मराठे यांच्या मदतीने संपन्न होत आहे. त्यांचं नुकतंच व्यासपीठावर आगमन झालं आहे. मी व्याख्यानमालेच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो. आजचे वक्ते डॉक्टर चंद्रशेखर चव्हाण यांचा सविस्तर परिचय थोड्या वेळाने आपण चित्रफितीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोतच, परंतु काही ठळक वैशिष्ट्ये जर सांगायची झाली त्यांच्या संदर्भात तर डायमंड आणि गोल्ड कॉन्टॅक्ट लेन्सच्या शोधासाठी त्यांना पेटंट देण्यात आलेलं आहे. मायोकिद्दो नावाच्या
मायोपिया कंट्रोल स्पेक्टिकल लेन्सेस म्हणजे 360 बायफोकल लेन्सेससह अनेक क्षेत्रातील पेटंट त्यांच्याकडे आहेत. प्रदूषण नियंत्रण आणि ऊर्जा वाढीसाठी त्यांनी त्यांच्या कोळसा उत्प्रेरकाचे पेटंट देखील मंजूर केले आहे. हे पेटंट मिळवण्यासाठी आपल्या एकलहरा औषधिक केंद्रामध्ये सुमारे 6 महिने संशोधन करत होते आणि त्यांनी केलेल्या संशोधनातून जे काही प्रदूषण होतं त्याचं प्रमाण 25% कमी करण्यामध्ये डॉक्टर चंद्रशेखर चव्हाण यांना यश आलं होतं आणि त्या माध्यमातून प्रदूषणापासून मुक्ती मिळविण्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालेले आहात. उपचारात्मक आणि कृत्रिम तसेच कॉस्मेटिक वापरासाठी पेंटिंग आणि टिंटिंग स्केरल लेन्सच्या त्यांच्या अनोख्या प्रतिभेसाठी ते संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत. सिंगल इंजिनचे विमान उडवणे, कॅनव्हासवर तेल रंगवणे, गायन, वाचन आणि अध्यात्म हे त्यांचे छंद आहेत. चंद्रशेखर चव्हाण यांनी भारतातील चित्रपट निर्माती स्मिता यांच्याशी आनंदाने लग्न केलं आहे. त्या देखील या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांची मुलगी श्रिया ही बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटसृष्टीतील एक यशस्वी चित्रपट दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहेत. अशा डॉक्टर चंद्रशेखर चव्हाण यांचा सत्कार आजच्या व्याख्यानाचे प्रायोजक डॉक्टर उन्मेष मराठे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि फॉर्मी या कंपनीने भरड धान्यांपासून बनवलेले अन्नपदार्थ आपण या ठिकाणी भेट देत आहोत. मी डॉक्टर उन्मेष मराठे यांना विनंती करतो आपण स्मिताताईंना हा भरड धान्यांपासून बनविलेल्या पदार्थाचा बॉक्स द्यावा, कारण तोच त्यांच्या दृष्टीने अधिक उपयुक्त आहे. आजचे दुसरे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध बिल्डर प्राध्यापक जयंतराव आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी व्याख्यानमालेचे खजिनदार अविनाश वाळुंजे यांना विनंती करतो की आपण जयंतराव भातंब्रेकर यांचा या ठिकाणी सत्कार करावा. GSTच्या कमिशनर आणि डॉक्टर चव्हाण यांच्या स्नेही सुलक्षणा धुमाळ मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी नाशिक रोडच्या साहित्य परिषदेचे पदाधिकारी सुदाम सातबाई यांना विनंती करतो आपण धुमाळ मॅडमचा सत्कार करावा. शताब्दी वर्षानिमित्त व्याख्यानमालेने अनेक नवनवीन उपक्रम राबविलेले आहेत. त्यामध्ये एक उपक्रम आहे नवीन पिढीला व्याख्यानमालेसाठी जोडून घेण्याच्या उद्देशाने आपण दररोज वेगवेगळ्या शाळेच्या विद्यार्थ्यांना त्यांचा नृत्याविष्कार सादर करण्यासाठी आमंत्रित करत असतो. आज श्री स्वामीनारायण इंग्लिश मीडियम स्कूल यांचे विद्यार्थी गुरुवंदना आपल्यासमोर सादर करणार आहेत. त्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका अस्मिता पटेल, नृत्य दिग्दर्शक अक्षय जगताप, विभा अंबोरे, स्नेहल जायभावे यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे.
मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो, आपण नृत्याविष्काराला प्रारंभ करा. या विश्वाची आम्ही लेकरे, हे गगना आम्हाला नवे रंग दे, नवे शब्द दे, नवे अर्थ दे, दे हृदयाला क्षितिजाची हात करे. या विश्वाची आम्ही लेकरे. ही माय भूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी अमुची, महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. ही माय भूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी अमुची, महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा अमुचा आहे बाणा, ही अमुची आहे बोली, अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची. महाराष्ट्र भूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी अमुची, महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. शाळेच्या मुख्याध्यापिका अस्मिता पटेल, अक्षय जगताप, विभा आंबोरे, सी.एल. रायबावे यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. हे सर्व पाहुण्यांना विनंती करतो, आपण या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करावा, त्यांचं कौतुक करावं.
डॉक्टर चंद्रशेखर चव्हाण हे नेत्र आणि दृष्टी या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. दुसऱ्या सत्रामध्ये प्रसाद गोखले आणि त्यांचे सहकारी पद्मभूषण जगजित सिंह यांच्या अविस्मरणीय गझल सादर करणार आहेत. उद्या 24 मे रोजी नाशिकचे प्रथम महापौर स्वर्गीय शांताराम बापू वावरे स्मृती व्याख्यान संपन्न होईल. त्यासाठी जर्मनी येथील भरत गीते हे आपल्याशी संवाद साधणार आहेत. मेक इन इंडिया पायाभूत सुविधा क्षेत्र हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. भरत गीते जगातल्या अनेक देशांना संरक्षण साहित्य पुरविण्याचं काम करत असतात. नुकताच त्यांनी पुणे येथे देखील शस्त्रास्त्र निर्मितीचा कारखाना सुरू केलेला आहे. त्यामुळे नवीन पिढीला मेक इन इंडियाच्या माध्यमातून आपण कसं पुढे जाऊ शकतो याविषयी त्यांचं मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. दुसऱ्या सत्रामध्ये कीर्ती भवाळकर आणि त्यांच्या शिष्या यांचा जे नृत्यांगन कथ्थक नृत्य संस्था आहे ते नृत्यार्पणम हा कार्यक्रम सादर करणार आहे. 25 मे रोजी नागपूरच्या लोकसत्ता वर्तमानपत्राचे संपादक देवेंद्र गावंडे या ठिकाणी आपले विचार मांडतील. महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील नागरिक शेजारच्या राज्यांच्या प्रेमात का हा त्यांच्या भाषणाचा विषय आहे. आणि दुसऱ्या सत्रामध्ये कवी संमेलन पार पडणार आहे. 26 मे रोजी माजी परराष्ट्र सचिव तथा पासपोर्टमॅन डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे हे देशविदेशातील अद्भुत अनुभव कथन करणार आहेत. 27 मे शनिवारी इंडिया टुडे या वृत्तवाहिनीचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई या ठिकाणी आपले विचार मांडतील. भारतातील सद्य राजकीय स्थिती हा त्यांच्या भाषणाचा विषय आहे. आणि दुसऱ्या सत्रामध्ये प्रफुल्ल चव्हाण हे चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. ते चित्रकला आणि करिअर या विषयावर बोलणार आहेत. 30 मे रोजी झी मराठी प्रस्तुत उत्सव नात्यांचा हा अनेक सेलिब्रिटींचा समावेश असलेला कार्यक्रम संपन्न होईल. सारेगमप या मालिकेतील गायक या ठिकाणी अनेक गाणे सादर करतील. व्याख्यानमालेचा समारोप 31 मे रोजी महाराष्ट्राची हास्य जत्रा या जगप्रसिद्ध लोकप्रिय कार्यक्रमाने होणार आहे. यामध्ये 25 सेलिब्रिटी कलावंत सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन जे नागरिक QR कोडद्वारे आपली नोंदणी करतील त्यांना या ठिकाणी प्रवेश देणं शक्य होणार आहे. या ठिकाणी आपल्याला QR कोड लावलेला आहे. आपल्याला काही पत्रकं पण थोड्या वेळाने देण्यात येतील. त्यावर देखील QR कोड छापलेला आहे. त्याच्या सहाय्याने आपण आपली नोंदणी करू शकता आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकता. त्याचबरोबर या उपक्रम पार पाडण्यासाठी खर्च मोठा असतो. त्यासाठी आपल्यासारख्या दानशूर व्यक्तींकडनं मदतीची गरज आहे. व्याख्यानमालेने कोणतंही पावती पुस्तक छापलेलं नाही. आपण QR कोडद्वारे किंवा NEFT RTGS क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड याद्वारे देणगी आमच्यापर्यंत थेट पोहोचवू शकता. बँकेच्या खात्यामध्ये आपण पाठवलेली थेट देणगी ही जमा होणार आहे. मी सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि डॉक्टर चंद्रशेखर चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या पुष्पास प्रारंभ करावा. तत्पूर्वी आपण त्यांच्या जीवनावरील चित्रफित बघूया. डॉक्टर चंद्रशेखर चव्हाण यांनी मुंबई विद्यापीठातून भौतिकशास्त्रात PhD आणि नंतर ऑप्टोमेट्रीमध्ये डिप्लोमा केलाय. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये मुख्य ऑप्टोमेट्रिस्ट आणि कॉन्टॅक्ट लेन्स स्पेशलिस्ट म्हणून 9 वर्ष त्यांनी काम केलं. 1999 मध्ये त्यांनी जगातलं पहिलं सॉफ्ट हायड्रोजेल ऑक्युलर प्रोस्थेसिस विकसित केलं, ज्यामुळं त्यांना अमेरिकन सोसायटी ऑफ ऑक्युलरिस्टमध्ये प्रसिद्धी मिळाली आणि अमेरिकेमध्ये नोकरीही मिळाली. अमेरिकेत असताना त्यांनी 2001 मध्ये ऑप्टोमेट्रिक सायन्सेसमध्ये दुसरी PhD पूर्ण केली. जॉन्सन अँड जॉन्सन गिफ्ट ऑफ साईट इंटरनॅशनल फेलोशिप USAचे डॉक्टर चंद्रशेखर चव्हाण हे पहिले फेलो आहेत. डॉक्टर APJ अब्दुल कलाम
यांनी अनिवासी भारतीयांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून ते भारतात परतले आणि त्याचबरोबर अनेक व्यक्तींना नेत्रतज्ञ होण्यासाठी प्रशिक्षित केलं आणि नेत्रतज्ञ सेवांसाठी प्रयोगशाळा देखील स्थापन केली. नमस्कार. माझ्या आत्म्याचा तुमच्या आत्म्याला नमस्कार. पहिल्या प्रथम वसंत व्याख्यानमाला या ऐतिहासिक मंचावरती मला बोलवल्याबद्दल सर्व प्रमुख गणांचं मनापासून आभार. माझं भाग्य नक्कीच चांगलं आहे, त्यामुळे मला आज ही संधी मिळाली इकडे तुमच्यासमोर बोलायची. अर्थात मी काही मोठा वक्तृत्ववान वक्ता नाही आहे. माझ्या विषयात मला जे जे माहिती आहे तेच आज मी तुमच्यासमोर सोप्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या स्लाईड्स इंग्लिशमध्ये असतील कारण मराठी फॉन्टचा थोडासा इशू, पण मी नक्कीच मराठी प्रेमी आणि अख्ख्या जगभरात जिथे जिथे मला शक्य होईल तिथे मी मराठीत बोलण्याचा प्रयत्न करतो. आय कॅन प्राऊडली से भारतामध्ये मी ह्या 4 टेक्नॉलॉजीज आणल्या. कस्टमेड आर्टिफिशियल आहे, ज्यांना डोळाच नाही त्यांच्यासाठी हुबेहूब दिसेल, हसेल, रडेल, बोलेल, दिसणार नाही त्या पेशंटला, पण त्याचं आयुष्य नॉर्मल होऊ शकेल. ही टेक्नॉलॉजी पहिल्यांदा भारतात आणली लंडनमध्ये मुरफिल्ड्स आय हॉस्पिटलमध्ये शिकून. त्यानंतर स्क्लेरल लेन्स म्हणून एक कॉन्टॅक्ट लेन्स असते, फार मोठी असते, स्क्लेरावर बसते, म्हणजे पांढऱ्या भागावर बसते डोळ्याच्या, आणि त्याच्याने बरेचसे जे कॉर्नियाचे डिझिजेस इश्यूज आहेत, इरेग्युलर कॉर्निया कॉम्प्लिकेशन्स वगैरे, ते सॉल्व होतात. त्यानंतर ऑर्थोकेरेडॉलॉजी म्हणून एक डिव्हाइस आहे जे रात्री झोपताना लेन्स लावायची आहे. त्याच्यामध्ये जसं आपण मोबाईल चार्ज करतो तसा डोळा चार्ज होतो आणि दिवसभर चष्मा कॉन्टॅक्ट लेन्स लावायची गरज नाही, स्पष्ट दिसतं. आणि ती चौथी गोष्ट जी आहे ती मायोपिया कंट्रोल. सध्या जगभरात मी मायोपिया कंट्रोलबद्दल बोलतो आहे, त्याच्याबद्दल बराचसा रिसर्च मी केलेला आहे. आणि कारण शेवटी आपली मुलं हेच आपलं भविष्य आहे, तर त्यांच्या डोळ्याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण मायोपिया म्हणजे निकटदृष्टिता, ज्याला जवळचं दिसतं, लांबचं दिसत नाही, पण तो नंबर -3पेक्षा जास्ती झाला तर मात्र बरेचसे प्रॉब्लेम्स होऊ शकतात आणि त्याच्यासाठी आत्ताच काळजी घेणं आवश्यक आहे. आता जो आजचा विषय आहे तो डोळा आणि व्हिजन. ॲक्च्युली हे दोन्ही वेगळे प्रकार आहेत. डोळा एक जस्ट माध्यम आहे. हे आता मी जे बघतो आहे ते फक्त एक डिव्हाइस ज्याच्याने आपण इनपुट घेतो आहे. आणि व्हिजन इज मोर कॉम्प्लिकेटेड आणि त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी आपल्या मेंदूमध्ये प्रक्रिया होते, मेमरी, प्रिव्हियस इन्फॉर्मेशन, डिस्टन्स वगैरे बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये होतात आणि त्यातनं आपल्याला दृष्टी किंवा व्हिजन दिसते. तर डोळ्यामध्ये प्रकार असतात: लेन्स, रेटिना, ऑप्टिक नर्व, ऑप्टिक कॅस्मा आणि ब्रेनमध्ये त्याची इन्फॉर्मेशन जाते. बऱ्याचशा कारणामुळे आपल्याला दृष्टीमध्ये न्यूनता निर्माण होते, ज्याच्यामध्ये रिफ्रॅक्शन एरर म्हणजे चष्मा लागतो, चष्म्याचे नंबर लागतो, हायपरमेट्रोपिया, मायोपिया वगैरे असं म्हणतात. मी दाखवतो तुम्हाला स्लाईड्सवरती. नंतर बऱ्याचशा डिझीज होऊ शकतात डोळ्यामध्ये. आता बरेच जण मला 2-3 जण भेटले, काही पर्सनल प्रॉब्लेम्स आहेत, तर ते आपण त्या डिझीजमध्ये काउंट होतं. इंजुरीज होतात, ॲक्सिडेंट्स होतात. मॅक्झिमम साधारणपणे 5% ऑफ द पॉप्युलेशन ह्या ॲक्सिडेंट्समुळे डोळे गेलेले असतात. जन्मतः काही जणांना डोळे नसतात, कॅन्सरमुळे डोळे काढवावे लागतात. तर त्याच्यासाठीच मी जो म्हटलं तो आर्टिफिशियल आयचं जे माझं संशोधन आहे ते माझं पहिलं कंट्रीब्युशन. आणि मी ते सगळ्या माझ्याकडपुरताच न ठेवता मी अख्ख्या जगामध्ये भारतामध्ये जेवढे मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत त्यांना शिकवलं आहे आणि बऱ्याचशा प्रायव्हेट हॉस्पिटल्सना देखील त्यात आम्ही तंत्रज्ञान दिलं आहे. आणि काही विजन प्रॉब्लेम्स असतात ज्याच्यात डेव्हलपमेंटल इश्यूज असतात किंवा ॲक्सिडेंटल इश्यू असतात ज्याच्याने नजरेमध्ये फरक पडू शकतो.
थोडंसं मी फास्ट जाणार आहे कारण वेळ थोडा कमी आणि माझ्याकडे बोलण्यासारखं पुष्कळ आहे. आपण डोळ्याला विंडो टू द वर्ल्ड असं म्हणतो, कारण डोळ्यातून आपल्याला जास्तीत जास्त 80% माहिती आपल्याला डोळ्याच्या माध्यमातून येत असते आणि म्हणूनच तो इम्पॉर्टंट असतो. जरा जरी जे कोणी चष्मे लावत आहेत त्यांना माहिती असेल, काच जर का साफ नसेल तर अनइझी वाटतं. तुम्ही जेव्हा चित्रपट बघता, टी व्ही बघता आणि मध्येच फ्लिकर झालं तर यू गेट इरिटेटेड, कारण दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट इनपुट दॅट वी हॅव. आणि डोळ्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला तर आपल्याला ते आवडत नाही किंवा बेचैन होतो. ॲक्च्युली आपला जो डोळा आहे तो फक्त 400 to 700 नॅनोमीटर्स एवढाच प्रकाश बघू शकतो. त्याच्या अलीकडे आणि पलीकडे आपल्या डोळ्याला दिसत नाही. वेगळे वेगळे जीव जंतू, प्राणी, पक्षी वगैरे आहेत, त्यांना वेगळ्या वेगळ्या रेंजमध्ये दिसू शकतं. डोळा आपल्याला याची ॲनाटॉमी साधारणपणे कॉर्निया, ॲक्वेस ह्युमर, क्रिस्टलाइन लेन्स, विट्रियस याच्यात कुठल्याही भागाला प्रॉब्लेम झाला तर आपल्याला दृष्टी कमी होते. रेटिना असा दिसतो, त्याच्यामध्ये डायबिटिक्समुळे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. दुसरं गोष्ट, आपल्याला 2 डोळे दिलेत देवानी, तर त्या दोन्ही डोळे सायमल्टेनियसली काम करतात. तर त्यामुळे एका डोळ्याला जरी कमी काही जास्ती झालं तरी पण आपल्याला मेंदू त्या प्रोसेस करण्यामध्ये त्याला प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्याशिवाय आपल्याला फील्ड ऑफ विजन असतं. म्हणजे आपल्याला जसं घुबडाला 360 डिग्री वळता येतं, आपल्याला फक्त समोरच दिसतं, पण साधारण 180 डिग्री दिसतं. आणि काही जणांना मी म्हटलं तसं काही वेळेला ॲक्सिडेंट्समध्ये वगैरे डोळे जातात, तरी पण त्यांचं फील्ड राहतं 120 आणि ते मान फिरवून आजूबाजूला बघू शकतात. नॉर्मल डोळ्यामध्ये जे चित्र आहे, समोरचे जे रेज रिफ्लेक्ट होत आहेत तुमचे, ते माझ्या रेटिनावरती एक्झॅक्टली पडतात. परंतु काही कारणाने डोळ्यामध्ये रिफ्रॅक्टिव्ह एरर असं आम्ही त्याला म्हणतो, तर हायपरमेट्रोपी असतं. तर ते प्रकाशकिरणं फोवियावरती फोकस नव्हतं, पाठी फोकस होतात, त्याला हायपरमेट्रोपिया म्हणतो. मायोपियामध्ये ते पुढे फोकस होतात. आणि ॲस्टिग्मॅटिझम नावाचा एक प्रकार असतो, त्याच्यामध्ये जे कॉर्निया आहे तो थोडासा वेडावाकडा असतो, त्यामुळे फोकस न होता 2 फोकल लाईन्स फॉर्म होतात आणि त्या काही वेळेला पुढे मागे, दोन्ही पुढे दोन्ही मागे असं होऊ शकतात. मोतीबिंदू हे बऱ्याच जणांना माहिती असेल, तर ती डोळ्याच्या आतमध्ये जी लेन्स आहे ती काही वयाने इलास्टिसिटी त्याची कमी होते आणि बऱ्याचशा अल्ट्राव्हायलेट रेजमुळे म्हणा किंवा काही कारणाने ते सफेद होतं. त्याला आपल्याला मोत्यासारखं दिसतं म्हणून आपण त्याला मोतीबिंदू म्हणतो. तो मोतीबिंदू आपण ऑपरेशनद्वारे काढू शकतो. आज टेक्नॉलॉजी एकदम ॲडव्हान्स आहे. 10-15 मिनिटांमध्ये ऑपरेशन होतं आणि पेशंटला दिसू शकतं. त्यानंतर काही कारणाने कॉर्निया फुल पडतं असं आपण म्हणतो, म्हणजे सफेद होते बाहुली, तर ती बदलावी लागते. त्याला कॉर्नियल ट्रान्सप्लांट म्हणतो. आपण बऱ्याच वेळेला ऐकलं असेल, डोळे दान करा, डोळे दान करा. तर ते पिक्चरमध्ये जसं आपला अख्खा डोळा लावतात आणि दाखवतात तसं नसतं. फक्त कॉर्निया ट्रान्सप्लांट होतो, म्हणजे तो अख्ख्या शरीरामध्ये एकच भाग आहे जो ट्रान्सपरंट आहे, कारण तिथे ब्लड वेसल्स नाहीत. तर त्याच्याने परत त्या माणसाला दृष्टी येऊ शकते. अर्थात त्याला वरती चष्मा, लेन्सेस वगैरे काही लावावे लागतात. केरेटोकोनस नावाचा एक डिझीज असतो, ज्याच्यामध्ये कॉर्निया कोनिक होतं आणि त्याला दिसत नाही. साधारणपणे ह्याचं प्रमाण आता फार वाढत चाललं आहे. 5000 पॉप्युलेशनमध्ये एक पेशंट आजकाल केरेटोकोनस आहे. बऱ्याच वेळेला लहान मुलांना डोळे चोळायची सवय असते, चोळायला देऊ नका. त्या चोळण्यामुळे ते केरेटोकोनस नावाचं एक थिअरी आहे की त्याच्याने होऊ शकतं. अजून नक्की कशाने होतं अजून कोणाला समजलं नाही, पण बरेचसे त्याच्यामध्ये संशोधन आहे आणि 5000मध्ये एक म्हणजे पुष्कळ जास्ती प्रमाण आहे. हे कॉर्नियल ओपॅसिटी मी म्हटलं त्याप्रमाणे त्याच्यामध्ये आपल्याला कॉर्नियल ट्रान्सप्लांट करता येतो. जी मी स्क्लेरल लेन्स मी जी कॉन्ट्रीब्यूट केली, मी शिकवलं लोकांना, बरेच जण इथे भारतामध्ये आता त्याचं तंत्रज्ञान अवलंबून आहे, अवेलेबल आहे. तर हे कॉर्नियाचे जे केरेटोकोनस, पेल्युसिड मार्जिनल डिजनरेशन, एकाच बाजूला कॉर्निया पातळ होतो. पूर्वीच्या काळी साधारणपणे एक 80च्या दरम्यान रेडियल केरेटोटॉमी नावाची एक सर्जरी फार प्रसिद्ध झाली. रशियन सायंटिस्टने ती बनवली होती आणि भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी त्याचं डॉक्टर्स होते जे करत होते आणि ते 5 वर्ष त्याच्यात दिसायचं पेशंटला. त्याच्यानंतर दृष्टी कायमचीच अधू व्हायची, कारण त्याच्यामध्ये असे रेडियल कट्स घेतले जायचे. आजकाल लेसिक फार ॲडव्हान्स आहे, ज्यांना चष्मा नको आहे त्यांनी लेसिक ऑपरेशन करून नंबर घालू शकतात. पण तेव्हाच्या काळी काही डॉक्टर्स असे कॅम्प घ्यायचे, म्हणजे 200-200, 300-300 पेशंट्सना ते एका वेळेला ट्रीट करायचे. भारत ब्लेडनी डोळ्यावरती कट घेतले जायचे. आता ते सगळे पेशंट जवळजवळ आंधळ्यामध्ये जमा आहेत. अर्थात त्यांना स्पेशलाइज लेन्स, स्क्लेरल लेन्स लावली तर परत दिसतं आणि दृष्टी त्यांची परत येऊ शकते. कारण फक्त कॉर्निया खराब झाला आहे, पाठीमागे त्यांचा हे चालू आहे. मॅक्युलर डिजनरेशन नावाचा एक तो बाय प्रोडक्ट आहे, ज्या हाय मायोपियामुळे किंवा डायबिटीजमुळे वगैरे होऊ शकतो.
रेटिनाटिस पिगमेंटोसा याच्यामध्ये हळूहळू दृष्टी जाते आणि ह्याच्यावर अजून जास्ती संशोधन नाही आहे. स्टेम सेल रिसर्च वगैरे चालू आहे आणि वी आर होपफुल ऑलवेज, कारण सायंटिस्ट म्हटल्यावरती निराश होऊन चालत नाही. पुढे काहीतरी आपल्याला मिळणार, काहीतरी त्यातनं चांगलं निघेल अशा ह्याच्यानीच आपण काम करत असतो. तर स्टेम सेल्स रिसर्चमुळे त्याच्यामध्ये कदाचित दृष्टी परत येऊ शकेल. रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी ROP म्हणतात ह्याला. हे लहानपणी बऱ्याच वेळेला प्रीमॅच्युअर बेबीज असतात, 7 महिन्यात 8 महिन्यामध्ये ज्यांचा जन्म झाला असतो त्यांना ऑक्सिजनच्या पेटीत ठेवतात. तर ते एक्स्ट्रा ऑक्सिजनमुळे त्याच्या रेटिनामध्ये एक्स्ट्रा ब्लड वेसल्स तयार होतात आणि मग त्या मुलाची दृष्टी जाते. तर ह्याला पहिल्या 8 आठवड्यामध्ये जर का ह्याचं एक्झामिनेशन झालं प्रॉपर डोळ्याच्या डॉक्टरकडनं तर याची दृष्टी परत येऊ शकते. त्यामुळे हे गायनेकोलॉजिस्ट आमच्याकडे आत्ता डॉक्टर आहेतच तर त्यांच्यामध्ये बरंच आम्ही आत्ता ह्याच्याबद्दल प्रबोधन करतो आहे. इनफॅक्ट मी ह्याचा ROPचा ॲम्बॅसेडर देखील आहे. तर ह्याच्याबद्दल अजून लोकांना माहिती नाही आहे, तर ती आमची माहिती करून देण्याची प्रयत्न चालू आहेत. एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन असं एक डिझीज आहे ज्याच्यामध्ये वृद्धत्वामुळे डोळे जातात. जे जास्ती पालेभाज्या खात नाहीत किंवा त्यांचं डाएट बरोबर नाही त्यांना हा प्रॉब्लेम्स जास्त येऊ शकतो. तर याला काही इलाज आत्तापर्यंत नाही आहे. डोळ्यामध्ये इंजेक्शन्स वगैरे आहेत ज्याच्याने हे थोडंसं आपण स्लो त्याची डिझीजची जी प्रक्रिया ती स्लो करू शकतो. डायबिटीज रेटिनोपॅथी इज द बिगेस्ट चॅलेंज राईट नाव, कारण भारतामध्ये तर पुष्कळ प्रमाण वाढलं आहे डायबिटीज. इवन आता आपण जे बसलो इन्क्लुडिंग मी, मला वाटतं 50% लोकांना डायबिटीज आहे. आपलं खाणं राहणीमान आपण गोडच बोलतो ना सारखं, त्यामुळे ते आतमध्ये पण गोड असायला पाहिजे ना परंतु त्याचा परिणाम शरीराच्या कुठल्याही भागावर होऊ शकतो. स्ट्रोक येऊ शकतो, डोळे जाऊ शकतात. त्यामुळे त्याची काळजी घेणं फार आवश्यक आहे आणि त्याच्या आजकाल ट्रीटमेंट पण अवेलेबल आहे बरीचशी, जी ज्याच्यामध्ये आपण डायबिटीज रिव्हर्स करू शकतो. अल्बिनिझम नावाचा एक प्रकार असतो ज्यांना शरीरामध्ये पिगमेंट नसतं आणि त्यामुळे त्यांना ते डोळ्यातली प्रकाशकिरणं जी बाहुली कंट्रोल करते ती करू शकत नाहीत आणि त्यांना नीट दिसत नाही. त्याला आम्ही स्क्लेरल लेन्स किंवा पेंटेड लेन्सेस देऊन आपण परत नॉर्मल करू शकतो. ऑप्टिक ॲट्रोफीमध्ये ती नवजच बाद होते, त्यामुळे त्याच्याने दिसत नाही. त्याला अजून तरी काही उपाय नाही, पण स्टेम सेल रिसर्च मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सध्या चालू आहे आणि त्या बऱ्याचशे जे डिझीज ज्यांना म्हटलं काही उपाय नाही आहे तर तो कदाचित त्याच्यातनं आपल्याला दिसू शकेल. स्क्लेरल कॉन्टॅक्ट लेन्सनी बऱ्याचशे कॉर्नियल इश्यूज आम्ही आत्ता सध्या सॉल्व करतो. ही चंद्रा स्क्लेरल लेन्स माझ्या नावाची मी एक लेन्स बनवली आणि ही भारतामध्ये आता अवेलेबल आहे. प्रोडक्शन देखील होतं. बरेचसे त्याला नावं आहेत आता, बॉस्टन स्क्लेरल लेन्स, बॉस्टन साईट किंवा लोकल मॅन्युफॅक्चरर देखील आहेत की जे हे बनवतात. बेसिकली 6 महिन्यांनी किंवा वर्षावर्षांनी डोळ्याच्या डॉक्टरकडे जाणं आणि डोळे तपासणं हेच ह्या सगळ्या जे आता मी डिझीजेस सांगितले त्याला उपाय आहे. म्हणजे तो डोळ्याचा डॉक्टर लवकरात लवकर ते पकडू शकतो, डायग्नोज करू शकतो आणि तुम्हाला अलर्ट करू शकतो की बाबा याला असं असं करता येईल. अगदी लहान जन्मलेल्या मुलापासून ते म्हाताऱ्यापर्यंत आपल्याला डोळ्याच्या डॉक्टरला दाखवलं तर तुमचे बरेचसे पुढचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होऊ शकतात. आता बरेच जण जे वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी आहे आपला फॉन्ट जर का मोठा केला. मोबाईल आजकाल सगळ्यांच्याकडे असतो, आम्ही ते लो विजन डिव्हाइस म्हणून सगळ्यांना सांगतो. प्रत्येकाकडे मोबाईल आहे, त्याच्यामध्ये थोडासा फॉन्ट ॲडजस्ट करायचा. इवन त्याच्यामध्ये काही ॲप आहेत की जे असे सीइंग AI म्हणून एक ॲप आहे. तुम्ही असं समोर दाखवलं की तो तुम्हाला कानात सांगतो काय दिसतंय समोर, तो वाचून दाखवतो. बारकोड सांगतो. माणूस ओळखीचा असेल तर त्याच्यात तुम्ही फीड केलं असेल तर त्या नावाने देखील सांगतो. तर बरेचसा ॲडव्हान्स त्याच्यामध्ये आहे. रेटिनल चिपचं संशोधन बरंच झालं परंतु काही ते सक्सेस झालं नाही. आम्ही भारतातलाच आपला एक डॉक्टर होते रजत म्हणून, टेक्सासमध्ये त्यांनी बरंचसं याच्यावर संशोधन केलं. बरेचसे पेशंटना ते रेटिनल चिप लावली परंतु त्यांना काही ते आवडलं नाही किंवा प्रत्यक्षामध्ये त्याचा वापर करू शकले नाहीत. पण पुढे येऊ शकेल. बायानिक आहे, आपण आजकालच्या पिक्चरमध्ये वगैरे बघतो. बऱ्याचशा गोष्टी आपण ज्या आज सायंटिफिक पिक्चर्समध्ये सायफाय मूव्हीज म्हणतो त्या प्रत्यक्षात आलेल्या आहेत, येतात आणि येऊ शकतील. तर मायोपिया या विषयात मी म्हटलं त्याप्रमाणे मी फार आजकाल जास्ती बोलतो. तर मायोपिया एपिडेमिक होतो आहे. आता आपल्याला सगळ्या एपिडेमिक हा शब्द सगळ्यांना माहिती झालेला आहे. पेंडॅमिक आणि एपिडेमिक म्हणजे कोविडमुळे जे झालं अख्ख्या जगामध्ये हे आहे. तर 2050पर्यंत म्हणजे अजून काही जास्ती वेळ नाही, 25च वर्ष, अख्ख्या जगातलं 50% पॉप्युलेशन मायोपिक झालेलं असेल असा एक रिसर्च आलेला आहे.
आणि फार सिरियस इश्यू आहे हा. कारण आत्ताच त्याला लहानपणी किंवा जेव्हा माहिती आहे तोपर्यंत कंट्रोल नाही केलं तर डोळ्याची दृष्टी जाणं हे गॅरंटी आहे. तर ॲक्शियल मायोपिया म्हणजे डोळ्याची लांबी वाढते आणि त्याच्यामध्ये वयाच्या 45-50व्या वर्षी ग्लुकोमा होऊ शकतो, कॅटरॅक्ट होऊ शकतो, मॅक्युलोपॅथी होऊ शकते. हे साधारण हा ऑड्स रेशो आहे. म्हणजे जर का तुम्ही बघाल तर -3च्या वरती ठीक आहे, तुम्ही 3च्या आधी असेल तर थोडं कंट्रोल राहू शकतो, पण 3च्या वर गेला तर साधारणपणे 9.7% ऑड्स रेशो आहे. 5च्या वर गेला तर 40% आहे. आणि मग ह्या रेटिनल डिटॅचमेंट होऊ शकेल साधारणपणे. 7च्या वर गेला तर ज्योतिषाची गरज नाही, 120% त्याला रेटिनल डिटॅचमेंट होणारच. तर त्यामुळे हा इक्विव्हॅलंट टू आपण जसं आता सिगारेटच्या पाकेटवरती लिहिलं असतं स्मोकिंग किल्स, कारण आपल्याला ते आता संशोधनाने माहिती झालेलं आहे. तर दॅट इज वन ऑफ द रिस्क फॅक्टर स्मोकिंग. तसाच मायोपिया इज वन ऑफ द रिस्क फॅक्टर फॉर लुझिंग द व्हिजन परमनंटली. आणि ह्याची काळजी आत्ताच घेतली पाहिजे. अजून तरी डॉक्टर्सना अजून माहिती नाही. आता मी गावोगावी लेक्चर देत. आत्ता मागच्या 2 आठवड्यापूर्वी मी कोचीमध्ये होतो. डोळ्याचं मोठं भारतातल्या सगळ्या ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टची कॉन्फरन्स होती. आम्ही सगळ्यांना सांगतो आहे, कारण पण आत्तापर्यंत कसं झालं की डोळ्यात तुम्हाला नंबर आहे तर त्याला चष्मा दिला आणि घरी पाठवलं. पण इनफॅक्ट त्या चष्मा दिल्यामुळे इनडायरेक्टली तुम्ही त्या पेशंटला मायोपिया प्रोग्रेशनमध्ये ढकलताय, हे आत्ताचं संशोधन सांगत आहे. त्यामुळे काय होतं की जेव्हा चष्मा देता तुम्ही आणि लहान मुलं तर जवळचं बघणारच आहे, शाळा वगैरे अभ्यास तर करायचाच आहे. आणि आजकाल तर मोबाईल आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये. ते 4 वर्षाचं मुलं असलं तरी ते मोबाईल बघतं, त्याला माहिती आहे कसं ओपन करायचं ते. आणि त्याच्याने काय होतं, जवळचं बघितल्यामुळे मेंदूला वाटतं की मला जवळचंच बघायचं, त्यामुळे तो डोळ्याचा शेप चेंज करतो. हायपरोपिक डिफोकस असं त्याला म्हणतो. मग ती जी इमेज पडते काच लावल्यावरती ती फोवियावर पडते, परंतु पाठी जी पेरिफरल रेटिना जो आहे दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर द डिझायनिंग दी आय लेंथ. आयबॉलची लेंथ किती व्हावी हे तिथल्या सेल्स ठरवतात. तर ते हायपरोपिक डिफोकस झाल्यामुळे त्याला वाटतं की मला अजून मोठं व्हायचं आहे, म्हणून तो वाढत जातो. हे त्याच्यामागचं प्रिन्सिपल आहे. मग त्याला सोल्युशन काय आहे, तर त्याला मायोपिक डिफोकस करणं आणि त्याला सेम टाईमला त्याला म्हणजे बायफोकल 2 फोकस असलेली काहीतरी त्याला डिव्हाइस द्यायला हवी, की ते मायोपिक डिफोकस जर का झालं तर मेंदूला इन्फॉर्मेशन जाईल की मला वाढायचं नाही, श्रिंक व्हायचं, आणि त्याच्यापणी मायोपिया थांबतो. हे त्याच्यामागचं प्रिन्सिपल आहे. बरेचसे सायंटिफिक पेपर्स आहेत. हे आमचे अल स्मिथ म्हणून आमचे मित्र आहेत, तेच ॲनिमल्सवरती रिसर्च करतात टेक्सासमध्ये. ते पण ऑप्टोमेट्रिस्ट आहेत. आणि त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं की एकाच विशिष्ट भागाला जर का हायपरोपिक डिफोकस दिला तर तेवढा भाग वाढतो, मायोपिक डिफोकस दिला तो श्रिंक होतो. असे बरेचसे पेपर्स आहेत. माकडांवरती मी रिसर्च केलेले आहेत, ज्याच्यामध्ये एका डोळ्याला त्याला मायनस नंबर दिलेला आहे आणि 10 माकडांना, आणि 10 माकडांना प्लस नंबर दिले. ज्यांना मायनस दिले त्यांचे डोळेची लेंथ बरोबर वाढली, आणि ज्यांना प्लस दिला होता एका डोळ्याला ते लहानच राहिले, आणि तो नॉर्मल डोळ्याशी त्याची लेंथ कम्पेअर केलेली आहे. तर असं सायंटिफिकली प्रूव्हन ह्या टेक्नॉलॉजीज आहेत की ज्यांनी आम्हाला समजते की मायोपिक डिफोकस असेल तर मायोपिया त्याचा नंबर वाढणार नाही. 120 जीन्स आहेत आपल्या शरीरामध्ये, त्याच्या नक्की कुठला जीन त्याच्यामुळे मायोपिया होते अजून आपल्याला माहिती नाही. पण ही जी ऑप्टिकल थिअरी आहे हायपरोपिक डिफोकस आणि मायोपिक डिफोकसची, ती मात्र गॅरंटीड सगळ्यांना समजली आहे. त्यामुळे जगभरातली लोक ज्यांना माहिती आहे, पिडियाट्रिक ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट म्हणून एक स्पेशालिस्ट असतात, डोळ्याचे डॉक्टर, पण जे लहान मुलं बघतात, ते मॅक्झिमम करून बायफोकल चष्मा सगळ्यात स्वस्त मिळतो. ॲटलिस्ट त्याच्याने थोडंफार तरी कंट्रोल होतं. मगाशी आपण जे बघितलं 50% जरी आपण मायोपिया कंट्रोल केला तरी पण बरेचसे त्यातले प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होऊ शकतात. तर ही स्वस्तातली स्वस्त लेन्स आहे चष्मा बायफोकल. त्यानंतर कॉन्टॅक्ट लेन्सेस आहेत ज्याच्यामध्ये मल्टीफोकस असतात, सेंटरला डिस्टन्स, पेरिफेरीला प्लस, अशा काही लेन्सेस असतात. आणि ऑर्थोकेरेटॉलॉजी मी मगाशी तुम्हाला सांगितली रात्री झोपताना लावायची आणि सकाळी काढायची, ती लेन्स आम्ही लहान मुलांना देखील आम्हालाही आता 10 वर्षापूर्वी समजलं की ती लेन्स लहान मुलांना जर का दिली, त्यात थोडंसं डिझाईन चेंज करावं लागतं, पण ती जर का दिली तर त्याच्याने डोळा वाढायचा थांबतो, म्हणजे मायनस नंबर वाढायचा थांबतो. आणि जे इट्स कॉस्टली आहे, अफोर्डिंग नाही आहे. इव्हन अमेरिकेत पण देखील त्याची कॉस्ट जास्त आहे, $3,600 एवढी कॉस्ट आहे. तरी पण आपण मुलांसाठी खर्च करतो. तर त्यामुळे बरेचसे पेशंट आज हे वापरत आहेत आणि त्यांचा ग्रोथ थांबलेली आहे. हे ऑप्टिकल डिव्हाइस झालं. त्याच्यानंतर त्याचं खाणं पिणं 2.5 तास कमीत कमी मुलांनी दिवसात बाहेर
घालवणं आवश्यक आहे. जी मुलं बाहेर खेळतात निसर्गामध्ये, नॅचरल लाईट्समध्ये, त्यांना शक्यतो नंबर येत नाही. जी मुलं जास्ती अभ्यासू आहेत, जी घरामध्ये बसतात, अभ्यास नका करू असं म्हणत नाही मी, फक्त दिवसा करा, सनराईज टू सनसेट. ॲक्च्युली सनसेट झाल्यावरती आर्टिफिशियल लाईटमध्ये अभ्यास करू नका. प्रत्येकाच्या घरात आपल्या एखादं काहीतरी ट्यूबलाईट असते, ट्यूबलाईट्स वाढवा, जास्ती उजेड असू दे. 1000 लक्सपेक्षा जास्ती उजेड असायला पाहिजे घरामध्ये संध्याकाळ झाल्यावरती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10 वाजायच्या आधी मोबाईल वगैरे सगळे बंद करा. कारण असं रिसर्चमध्येच आलेलं आहे की 11 वाजेपर्यंत जर का तुम्ही मोबाईल बघत असाल तर तुम्ही जर का 30-40च्या वर असाल तर तुम्हाला डायबिटीज होणार आहे. कारण तुमचं मेलाटोनिन फॉर्मेशन होत नाही, उशिरा सुरू होतं आणि जी बॉडी तुमची रिसायकल व्हायला पाहिजे ती होत नाही आणि त्याच्यामुळे डायबिटीज आणि बाकीचे बरेचसे प्रॉब्लेम्स होतात. तर हे मगाशी मी तुम्हाला सांगितलं हायपरोपिक डिफोकस आणि मायोपिक डिफोकस. कॉन्टॅक्ट लेन्सेसचे हे काही रिसर्च आहेत आणि त्याच्यासाठी मी एक लेन्स इथे पेटंट घेतलं आणि आता ही तेव्हा अमेरिकेत बनवली होती आणि आता मी त्याचं कॉस्ट तिथे जास्ती होते म्हणून आम्ही भारतात बनवतो आहे आणि ती ॲफोर्डेबल कॉस्टमध्ये भारतामध्ये उपलब्ध आहे. मायोकिडो मोबाईल स्पेक्स असंच त्याचं नाव ठेवलेलं आहे कारण ते मोबाईल बघतानाच लावायचे, इतर वेळी नाही लावली तरी चालेल. कॉन्टॅक्ट लेन्सेस आहेत ज्याच्यामध्ये सेंटर डिस्टन्स पेरिफरी नियर असतं, ज्याच्याने मायोपिक डिफोकस होऊ शकतं. ॲट्रोपिन, लो डोस ॲट्रोपिन नावाचं भारतामध्ये अवेलेबल आहे 0.1%. एंटॉड नावाची कंपनी आहे. माझं काही फायनान्शियल यातलं काही कोणाशी नाही आहे, पण हे इझिली अवेलेबल आहे. हे ड्रॉप्स ज्यांना माहिती आहे आम्हाला की आता ह्या मुलाचा नंबर वाढणार आहे तर त्यांना हे ड्रॉप्स प्रिस्क्राईब केले जातात आणि त्याच्याने बऱ्यापैकी मायोपिया कंट्रोल होतो. फक्त ड्रॉप्सवरती न राहता हे मी जे सांगितलं ऑप्टिकल इंटरव्हेन्शन, सनलाईट एक्सपोजर, हेल्दी खाणं पिणं, ग्रीन व्हेजिटेबल्स, प्रिझर्वेटिव्ह फूड न खाणं, म्हणजे फास्ट फूड जनरली प्रिझर्वड असतं इवन भारतातलं देखील आणि बाहेरच्या मॅकडोनल्ड आणि बाकीचे जे आहेत ते तर कधी महिन्यापूर्वी 5 महिन्यापूर्वी त्यांनी बनवून ते फ्रीज करून ठेवलं असेल आपल्याला माहीत नाही. त्याशिवाय त्याच्यामध्ये अजून बऱ्याचशा प्रिझर्वेटिव्स घातलेले असतात जे आपल्या शरीराला घातक असतात, त्यामुळे दुसरे काही काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तर ॲट्रोपिन विथ ऑप्टिकल इंटरव्हेन्शन कॅन वर्क. आम्ही एक चव्हाण मस्कती जेठानी नावाचा एक रिस्क फॅक्टर कॅल्क्युलेटर बनवलं आहे. जसं आपण डायबिटीज डॉक्टर गेला की तुमचं रक्त तपासतो आणि म्हणतो तुम्हाला एवढा डायबिटीज आहे, मग तुम्हाला मी एवढ्या मिलीग्रामची मेटफॉर्मिन देतो. तसं आम्ही हे एक चार्ट बनवलं आहे की त्या प्रत्येक मुलगा हा वेगळा आहे, प्रत्येकाचा मायोपिया वाढेलच असं नाही, पण काही जणांचा भरभर वाढेल, काही जण कमी वाढेल, आईवडिलांना आहे का नाही. तर हा सगळा डाटा कॅल्क्युलेट करून आम्ही हे चार्ट बनवला आहे आणि त्याला त्याचे मार्क आम्ही ठरवून मग त्याला आम्ही ठरवतो हा रिस्कमध्ये नाही आहे, हा लो रिस्क आहे, मीडियम रिस्क आहे आणि हाय रिस्क आहे आणि त्याप्रमाणे त्याला ट्रीटमेंट दिली जाते. आणि त्याचा मायोपिया कंट्रोल करण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते केलं तर ती डोळ्याची ॲक्शन लेंथ मेजर करतो आणि आम्हाला ते समज, कारण ॲक्शन लेंथ वाढायची नाही. काय होतं तो ॲक्शन लेंथ वाढली की त्या रेटिनावरती ताण पडतो आणि हे सगळे प्रॉब्लेम्स मी तुम्हाला म्हटलं कॅटरॅक्ट, ग्लुकोमा, रेटिना डिटॅचमेंट ते सगळे होतात. ड्युएल थेरपी म्हणजे आम्ही कंबाईन करतो, ऑप्टिकल आणि आय ड्रॉप्स त्याला कंबाईन करतो आणि त्याच्याने आम्ही हे मायोपिया कंट्रोल स्टॉप करतो. ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स परत सांगतो आहे कारण लहान मुलं आजकाल नाही खात, तर ते जर का त्याच्या डाएटमध्ये आपण ॲड करू शकलो रोज कंपल्सरी एक ग्रीन व्हेजिटेबल, इवन तुम्हाला देखील चांगलं आहे तर ते ॲड केलं तर जास्ती चांगलं. हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ऑप्टिकल डिव्हायसेस आहेत अवेलेबल आणि ते वापरले तर आपण त्याच्यामध्ये कंट्रोल करू शकतो. इंटरनॅशनल कंपन्या ज्या आहेत SLR म्हणून त्यांनी पण अशाच टाईपची एक लेन्स मार्केटमध्ये आणली आहे. ही होयाची लेन्स आहे, मायोस्मार्ट. अशा आता हे मायोपिक डिफोकस थिअरी ही सगळ्यांनी ॲक्सेप्ट केली आणि त्याच्यासाठी या वेगळ्या वेगळ्या लेन्सेस, जाईज नावाची मोठी कंपनी, ह्या सगळ्यांनी आणलेल्या आहेत मार्केटमध्ये, इझिली अवेलेबल आहेत. तुम्हाला जे काही अफोर्डिंग वाटतं त्याप्रमाणे तुम्ही हे लहान मुलांसाठी नक्की द्या. ज्यांना मायनस नंबर आहे त्यांना नुसता सिंगल विजनचा चष्मा न देता स्पेशालिटी चष्मा देणं आवश्यक आहे. साधारणपणे ह्याच्या पुढचं थोडंसं साधारण जे हे माझ्या संशोधनाचं आहे स्क्लेरल लेन्सेस. आज मी अमेरिकेमध्ये जे फेमस आहे, जसं मी मगाशी यांच्याशी बोलत होतो, तुम्ही भारतातल्या कुठल्याही मोठ्या डॉक्टरला विचारा चंद्रशेखर चव्हाणला ओळखता का, तो ओळखतो. एवढं मी प्राऊडली सांगू शकतो कारण ते माझं कॉन्ट्रीब्युशन आहे. तसंच अमेरिकेमध्ये जे ऑप्टोमेट्रिस्ट आहेत ते मॅक्झिमम जे टॉपचे डॉक्टर्स आहेत ते सगळे मला ओळखतात कारण मी ह्या जे डिझीज आहेत हे प्युपिल डायलेटेड असणं ऑपरेशनमुळे झालेलं आहे. तर ह्यांना ट्रोमॅटिक, तर ह्यांना मी एक स्क्लेरल लेन्स आहे त्याच्यावरती मी पेंट करतो. अख्ख्या जगात सध्या माझ्याकडेच टेक्नॉलॉजी आहे की त्या RGB मटेरियलवरती मी पेंटिंग करू शकतो आणि ह्या अशा वेगळ्या वेगळ्या डिझीजमध्ये आम्ही ती
लेन्स देतो ज्याच्याने त्या पेशंटला परत दिसू शकतं, किंवा कॉर्नियल ओपॅसिटी असेल तर ॲटलिस्ट कॉस्मॅटिकली तो नॉर्मल होऊन जगात फिरू शकतो. कारण आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाही आहे. जर का डोळा सफेद असेल, लाल असेल तर लोक विचारतात, समाजामध्ये त्याला वावरणं थोडंसं कठीण जातं. ही स्क्लेरल लेन्स पेंट करून आपण त्याला दिलं तर हे त्यांचं आयुष्य नॉर्मल होतं. आता हे आम्ही कॉस्मॅटिक म्हणजे ऑलरेडी स्क्लेरल लेन्स वापरतो आहे त्यांच्यासाठी आम्ही हे कॉस्मॅटिक स्क्लेरल लेन्स आणतो आहे. अजून ह्याला FDAने मान्यता दिलेली नाही, परंतु प्रयत्न चालू आहेत. FDA तेवढा सहजासहजी मान्यता देत नाही, बरेचसे त्याच्यामध्ये रिसर्च करून ते डाटा द्यावा लागतो. पण आमचं ज्यांना ज्या डॉक्टर्सना माझ्यात विश्वास आहे की ज्यांना हे माहिती आहे ते पर्सनल लेवलवरती ते प्रिस्क्राईब करू शकतात आणि करतायत. तर ही साधारणपणे ही टेक्नॉलॉजी ज्याच्यामध्ये मी आज अमेरिकेमध्ये फेमस आहे. आयुष्य बदलतात लोकांची, आणि ह्याच टेक्नॉलॉजीचा वापर करून आणि पेंटिंग कॉस्मॅटिकली आणि त्या विशिष्ट मटेरियलवरती पेंटिंग करण्याच्या पद्धतीने आपण ह्या लोकांचे आयुष्य नॉर्मल करू शकतो. आणि त्याचं आम्ही काही वेळेला डोळ्याचे माप घेतलं जातं, असं सिलिकॉनचं, दुखत वगैरे काही नाही, आणि ती माप घेऊन आम्ही लेन्स बनवतो. काही जणांना कलर ब्लाइंडनेस असतो, म्हणजे लाल दिसत नाही, तर त्यांच्यासाठी ही रेड पिगमेंटेड लेन्सेस असतात. त्याच्याने परत त्यांना कॉन्ट्रास्ट दिसत, त्यांना लाल दिसत नाही पण ते ओळखू शकतात. साधारणपणे 100मध्ये 10मध्ये एकाला कलर ब्लाइंडनेस असतो. ही बरीचशी मुलं जेव्हा 10वी पास होतात आणि जेव्हा मोठ्या याला इंजिनिअरिंगला किंवा 12वी नंतर जेव्हा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये जातात आणि तेव्हा त्यांचं तिथे कलर ब्लाइंडनेस टेस्ट केली जाते आणि त्यांना समजतं की अरे मी कलर ब्लाइंड आहे, त्यामुळे मार्क जरी चांगले मिळाले तरी पण ते पुढे जाऊ शकत नाहीत. तर अशा लोकांना त्याचा बराचसा फायदा होऊ शकतो. हा एक डिझीज आहे ज्याच्यामध्ये एका डोळ्याचा रंग वेगळा असतो, एका डोळ्याचा रंग वेगळा असतो. तर ही भारतातली खेडेगावातली मुलगी होती माझ्याकडे आलेली, तर तिला लोक चेटकी हिण किंवा असं काहीतरी वेगळं म्हणून तिला हिणवायचे. तर आपण त्यांना अशी कॉस्मॅटिक लेन्स दिली तर ती नॉर्मल झाली. कलर आयरिस इम्प्लांट म्हणून एक सर्जरी मार्केटमध्ये आली होती, त्याच्याने 80% लोकांचे डोळे गेले. ती करू नये, होत नाही, पण बरेच जणांना वाटतं की माझ्या डोळ्याचा रंग बदलावा. तर अशीच एक पेशंट दिसा डोळ्याचा रंग ते ऑपरेशन करून तिने बदलला, पण नंतर ते काढावी लागली आणि मग तिला कॉस्मॅटिक लेन्स द्यावी लागली आम्हाला. बऱ्याचशे चित्रपट तुम्ही जे बघता भारतामध्ये, तर त्यातलं जे स्पेशल इफेक्ट्स आहेत, ही ॲक्च्युली युरोपियन ॲक्ट्रेस आहे. हिला आम्ही एक छोटं प्युपिल आणि एक मोठं प्युपिल असं 2 चेचा आम्ही तिला बनवून दिल्या होत्या. ब्राऊन डोळा होता. परंतु जे भारतीय चित्रपटामध्ये तुम्ही जे वेगळे वेगळे हॉरर किंवा डोळा गेलेला ॲक्सिडेंट झालेले वगैरे बघतात, ते सगळे माझ्याकडनं जातात. अख्ख्या भारतात सध्या तरी मी एकटाच आहे पेंटिंग करणारा. तर तुम्ही एक ती डायन परी, डर ॲट मॉल किंवा ऋतिक रोशनचा, याच्यामध्ये जवळ 5 कॅरेक्टर्सना आपण स्पेशल इफेक्ट लेन्सेस दिले होता. क्रिश 3, आता क्रिश 4 पण येतो आहे. अनफॉर्च्युनेटली ही एक्सपायर्ड, पण त्याला आम्ही हैदरमध्ये एक डोळा खराब झाला असं दाखवलं होतं. ऋतिक रोशन गुलाममध्ये, अनुपम, बऱ्याचशा चांगल्या मोठ्या मोठ्या ॲक्टर्सना आणि आर्टिस्टना आपण ह्या लेन्सेस TV सिरियल्समध्ये तुम्ही जे नागिन वगैरे काय काय बघता, तर तो स्पेशल इफेक्ट्ससाठी ह्या आपल्या लेन्सेस जातात. हॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये देखील आम्ही देतो. इथे मी भारतामध्ये त्यांना सांगतो माझी लेन्स घेतली, माझं नाव त्या क्रेडिटमध्ये यायला पाहिजे. पूर्वी मी सांगत नसतो, पण आता गेली 15 वर्ष मी सांगतो नाही, तुम्ही या बरेच जे पिक्चर तुम्हाला दाखवतो आहे त्याच्यामध्ये माझं नाव आहे त्या फिल्म्समध्ये. आणि TV सिरियल्समध्ये देखील आजकाल बरेचसे लोक ह्या, थोडंसं एक्सपेन्सिव्ह असतं हे, त्यामुळे सगळ्याच फिल्म्सना ते परवडत नाही. परंतु जे क्रिएटिव्ह आहे, ज्यांच्याकडे मोठं बजेट आहे, ते नक्कीच अशा माझ्या स्पेशालिटी इफेक्ट लेन्सेसचा. अमेरिकेतले हे अलूर म्हणून फार फेमस मॅगझिन आहे, ज्याच्यामध्ये माझं आर्टिकल प्रसिद्ध झालं होतं. मग अशी बेणी सरांनी उल्लेख केला त्याप्रमाणे अख्ख्या जगात मी प्रसिद्ध आहे. प्रत्येक भाषेमध्ये जगातल्या पेपरमध्ये, न्यूजमध्ये, मॅगझिनमध्ये माझं हे आर्टिकल आलेलं आहे. तुम्ही चंद्रशेखर चव्हाण CHAWAN गुगल सर्च केलं तर तुम्हाला बरेचसे आर्टिकल्स येतील. आणि कारण डोळ्यामध्ये आपण सोनं नाही लावू शकत, अख्ख्या सगळ्यांना दागिने पाहिजे असतात, पण डोळ्यात नाही लावू शकत. तर मी एकटाच आहे की जो तुम्हाला डोळ्यामध्ये खरा हिरा आणि खरं सोनं लावून देऊ शकतो. अर्थात कोणी लावत नाही. काही आहेत ज्यांच्याकडे आर्टिस्ट आहेत, परफॉर्मिंग आर्टिस्ट आहेत. लेडी गागा तुम्हाला नाव माहिती असेल तर असे काही जण आहेत जे लेन्सेस वापरतात आणि चित्रपटात वगैरे वापरतात. आणि काही ज्यांना शौक आहे
ते लावतात. हे मी स्वतः काही आपण संशोधन केलं, आपण स्वतःवर प्रयोग करून बघतो. तर तसा हा माझा फोटो आहे. हे सांगण्यामागचं दाखवण्यामागचा उद्देश असा की तर ते सोनं आणि हे जाऊ देत, ती ही फ्युचर टेक्नॉलॉजी आहे. आज ती जी मधली जी सोनं लावलेली जी जागा आहे 300 मायक्रॉन, ते सगळं रिप्लेस होऊन तिथे कॅमेरा येणार आहे, ड्रग डिलिव्हरी सिस्टीम येणार आहे आणि कॉन्स्टंट मॉनिटरिंग ऑफ द बॉडी, असं हे सगळे डिव्हायसेस फ्युचरमध्ये येऊ घातलेले आहेत. ऑलरेडी 2-3 कंपनी, सोनीनी पेटंट घेतलेलं आहे, मायक्रोसॉफ्ट त्याच्यावर काम करते, गुगल काम करते, बऱ्याचशा कंपन्या, मोजो म्हणून एक अमेरिकेत कंपनी आहे ती त्याच्यावर काम करते. आणि हे सगळं डोळ्यामध्ये ती लेन्स लावून रेकॉर्डिंग होतं आहे, मॉनिटरिंग होतं आहे, तुमचं शुगर लेवल मॉनिटर होतं आहे, सगळं मॉनिटर होतं आहे. अशा ह्या सगळ्या प्रकारच्या डिव्हायसेस येणार आहेत. आणि हे आता लेटेस्ट जे डॉक्टर्स आहेत शेवटी त्यांच्याकडेच ते सगळं पोचणार आणि त्यांनी ते हँडल करायचं आहे. त्यासाठी मी शिकवत असतो आणि त्याच्यामध्ये ते नाही शिकले तरी उद्या ते पेशंट आले तर त्यांना ते शिकून ते करावंच लागणार. अमेरिकेत नासाबरोबर बरेचसे मी प्रायव्हेट त्यांचे प्रोजेक्ट्स असतात त्याच्यामध्ये मी काम करतो. मगाशी बेणी सर म्हणत होते त्या अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्षांबद्दलचं काही त्यांनी काहीतरी ऐकलं होतं. ॲक्च्युली तो ह्या विषयातला नव्हता, तो जे मगाशी आपण म्हटलं पोल्युशन कंट्रोल मी PhD आहे फिजिक्समध्ये. डोळ्याचा एक माझा ऑप्टोमेट्री आहे, पण बेसिकली मी सायंटिस्ट आहे. तर कोणी मला चॅलेंज काही दिलं तर मी त्याच्यावर काम करतो. तर ते प्रदूषण कमी करण्यासाठी म्हणून मला मुद्दामून बोलवलं होतं आणि तेव्हा माझ्याकडे पेटंटेड माझं प्रोडक्ट आहे की जे कोळशामध्ये ॲड केलं तर जो आज जी इलेक्ट्रिसिटी तुम्हाला मिळते ती कोळसा जाळल्यामुळेच निघते आणि दॅट इज द वर्स्ट फ्युएल टू हॅव, कारण त्याच्यातनं बरंचसं घाण बाहेर पडते आणि वातावरण प्रदूषित होतं. तर ते साधारणपणे 20-25% प्रदूषण कमी होऊ शकतं. त्याचं संशोधन केलं होतं आणि आम्ही हे ते नाशिकच्या एक लहरेमध्ये आम्ही त्याचं हे दिलं होतं आणि इथल्या बऱ्याचशा माझ्या पत्रकार बंधूंनी ते पत्र त्या पेपरमध्ये लिहून आणलं आणि त्यात पॉलिटिशियन लोकांना ते आवडलं नाही, त्यामुळे मला त्याची कधी ऑर्डर मिळाली नाही. परंतु तो भाग वेगळा. ते प्रोडक्ट असा कोलंबियामध्ये आहे आणि ते अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्षांनी जेव्हा कोळसा परत ओपन केला क्लिंटननी, तेव्हा ते परत आम्ही आता तिथे सप्लाय करतो कोलंबिया, मेक्सिको, अमेरिकेतल्या काही भागामध्ये. आता आपण थोडंसं व्हिजनबद्दल बोलूया. व्हिजन म्हणजे डोळा तर एक मीडियम आहे आपलं मेंदूपर्यंत पोचण्याचं, पण तुम्हाला काय दिसतं आहे हे तुमच्या अनुभवावरती, तुमच्या मेंटॅलिटीवर, तुमच्या संस्कारावरती तुम्ही काय बघताय. जसं आता इथे जर का बघत असाल तर काही जणांना ती खोपडी दिसेल, काही जणांना बाई दिसेल जी आरशात बघून मेकअप करते. त्याला आपण ऑप्टिकल इल्युजन्स असं म्हणतो. व्हॉट ब्रेन डझंट नो आय डझंट सी असं म्हणतो. म्हणजे मेंदूला जर का माहिती नसेल तर त्यांना किती समोर दिसलं तरी त्याला समजत नाही. म्हणजे आता माझ्यासमोर जरी इथे देव उभा असला तरी मला तो कसा बघायचा हे माहीत नाही, त्या आधीची मला मेमरी नसेल तर मला दिसणार नाही. तर आता हे झाड आहे, पण ज्यांना जर का तुम्ही थोडा वेळ त्याच्याकडे बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की हे आपले नेहरू आहेत, गांधी आहेत, बरेचसे टिळक आहेत. मेंदू ते फील करतो ॲक्च्युली. म्हणजे आपला रेखाटन आहे ते काळं, पण मेंदूची जी प्रिव्हियस मेमरी आहे ती त्या गोष्टी फील करते. आता मी तुम्हाला सांगितल्यावर त्याच्यामध्ये ते चित्र दिसतील. साधारणपणे 10 चेहरे आहेत त्याच्यामध्ये, तुम्हाला दिसतात का बघा. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं आहे हे वेड्यावाकड्या लाईन्स आहेत असं वाटतं तुम्हाला, पण ॲक्च्युली सरळ लाईन्स आहेत त्या. ह्याला ऑप्टिकल इल्युजन म्हणतात. त्याचं जे हे आहे, तुम्ही जर का बोट फिरवलं त्या काळ्या लाईनवरनं, मी तुम्हाला ते ब्लर करून दाखवतो, मग तुमच्या लक्षात येईल की ती सरळ आहे. म्हणजे मेंदू आपण म्हणतो मी डोळ्यांनी बघितलं तरच सत्य आहे, फार थोडंच त्यातलं सत्य असतं बरं. कारण मेंदू जे डोळ्यांनी बघतो तेच असतं असं नाही. आपला मेंदू आपल्याला कधी कधी फसवू शकतो. जसं आता हे बघितलं तर हे शक्यच नाही रिअल लाईफमध्ये अशा प्रकारचा ट्रायंगल असणं. ह्याला एक वेगळ्या प्रकारचं इल्युजन म्हणतात. पूर्वीच्या काळी हे कोडिंग सिस्टीम म्हणून वापरली जायचं. त्याच्यामध्ये असं होतं की हे समोर जर का सिलेंड्रिकल ऑब्जेक्ट ठेवला तरच तिथे काय लिहिलं आहे हे दिसणार, अदरवाईज तुम्हाला वाटणार की काहीतरी एक विचित्र काहीतरी दगड पडला आहे. तिकडे बघितलं तर तुम्हाला तो खरा काय आहे. तर ह्या प्रकारचे इल्युजन्स वापरले जायचे. तर तुम्ही आता जर का बघाल तर ह्याच्यामध्ये जी मध्ये आहे तुम्हाला मध्ये ब्लॅक आलेलं दिसेल, ते ॲक्च्युली व्हाईट आहे, पण मेंदू ते बाजूला एवढं ब्लॅक असल्यामुळे ते मध्ये ब्लॅक फील करण्याचा प्रयत्न करतो आहे. तसंच आता हे जो व्हाईट स्पॉट्स आहेत ते पण तुम्हाला ब्लॅक वाटतील जास्त वेळ बघत राहिला तर. आता हे आरशामध्ये जर का बघितलं तर ते हेड दिसतं आहे. म्हणजे
तुम्ही कसं बघताय, कुठे बघताय, कुठल्या रंगसंगतीमध्ये, कुठल्या इल्युजनमध्ये, कुठल्या प्रकाश योजनेत बघताय, हे सगळं मॅटर करतं. जर का ह्या 2 लाईनी सेमच आहेत, पण त्याच्या बाजूली बॅकग्राऊंड जी आहे, म्हणजे माणूस तोच आहे, पण कुठल्या बॅकग्राऊंडवरती तुम्ही त्याला ठेवता त्याप्रमाणे त्याचं व्यक्तिमत्व येतं. तसंच प्रकारे ह्या 2 लाईनी ज्या आहेत सारख्या जरी असल्या तरी त्याचे बॅकग्राऊंड बदलल्यामुळे त्या लहान आणि मोठ्या वाटत आहेत. आता इथे हा व्हिडिओ नाही आहे, हा चित्र आहे, पण तुम्हाला हे हलताना दिसत असेल, दिसतंय ना? कारण हा मेंदू डोळ्याची जेव्हा जराशी जरी हालचाल झाली की ते मेंदू त्याचं इंटरप्रिटेशन वेगळं करतं आणि ते मूव्हिंग ऑब्जेक्ट आहे असं वाटत राहतं. आता हे पण देखील तसंच आहे, पण ह्याच्यामध्ये गंमत आहे की तुम्ही जर का एखाद्या पॉईंटवर फोकस केलं तर ते हलण्याचं थांबून जातं. तर ह्या सगळ्या ऑप्टिकल इल्युजन्स आहेत आणि ह्या आपल्या रोज दिसतात आपल्याला. आपण मृगजळ म्हणतोच, रस्त्यावरती जाताना आपल्याला गाडीत दिसतं. तर आता ह्याच टेक्नॉलॉजीचा वापर करून हॉलोग्राफी किंवा नवीन नवीन प्रकारचे माध्यम आपल्यासमोर येत आहेत. तर मोबाईलवरती ही 4 चित्र आहेत आणि हे रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. आपल्याला ते हवेत आहे असं वाटतं. तर स्टार वॉर्स वगैरे आपण बघितलं असेल, त्याच्यामध्ये हॅलोग्राफिक दिसतात. तर हे साधारणपणे ती टेक्नॉलॉजी आहे. तर विजन इज बेसिकली सम टोटल ऑफ दी रेटिनल इमेज अँड पास्ट एक्सपिरियन्सेस, आणि तुम्ही ते इंटरप्रिट कसं करताय त्याच्यावरती ती इमेज तयार होते. आणि मेंदू त्याच्यामध्ये फील करणं, इतक्या वर्षाची आपल्याकडे माहिती आहे, म्हणजे आत्ता ह्या जन्मातलीच नाही, लाखो करोडो वर्षाची माहिती आपल्या DNA मधनं आपल्याकडे ते पास ऑन होते आहे. आणि त्याच्यामुळे ते काही गोष्टी उपजतच येतात. जसं लहान मूल बरोबर दूध कसं प्यायचं ते त्याला समजतं, कारण ते इनबिल्ट आहे. कुठल्याही पक्षी प्राण्याचं जर तुम्ही बघाल तर ते इनबिल्ट आहे. ते डेव्हलपमेंट होत तिथपर्यंत आलेली आहे आणि ती सगळी इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे. आणि त्या इन्फॉर्मेशनचा वापर करून आपण त्याच्यामध्ये अजून ॲडव्हान्समेंट करू शकतो. बऱ्याच जणांनी 3rd आय वगैरे ऐकलं असेल, तर मेडिटेशनमध्ये आपण त्याचा बऱ्याचदा उल्लेख करतो. जेव्हा तुम्ही दोन्ही डोळे बंद कराल किंवा आत्ता पण बंद केलात तरी पण तुम्हाला विजन आहे. दृष्टी गेली, डोळे बंद केलेत, पण ह्याला विजन म्हणजे तुम्हाला आत्तापर्यंतची जी मेमरी, परंतु तुमचे बाकीचे जे सेन्स ऑर्गॅन आहेत, आपल्याला 5 सेन्स ऑर्गॅन आहेत असं म्हणतो, मी 6 आहेत असं म्हणतो, कारण ह्या सगळ्या 5चं मिक्सचर होऊन एक शरीर एक तयार करतं. तो 3rd आहे की तो डोळे बंद, ह्या डोळ्याची इनफॅक्ट हे डोळे बंद केले तरच तुम्हाला तो दिसणार आहे. आणि त्याला आपण हा 3rd आहे असं म्हणतात. आपण झोपताना देखील आपल्याला दिसतं नाही का, तेव्हा काय डोळे उघडे नसतात. काय होतं की ब्रेनमधली, आत्ताचे सायन्सवाले म्हणतील त्याच्यामध्ये ब्रेनमधले जे केमिकल्स इकडे तिकडे रिफॉर्म होत आहेत, त्याच्यामुळे तुम्ही काहीतरी इथे तिथे प्रेशर येतं आणि तुम्ही काहीतरी चित्रविचित्र बघता. खरं आहे त्या सायन्सला धरून, पण त्याच्याही व्यतिरिक्त आणि पुढे बरंचसं आहे की जे अजून आपल्या लेटेस्ट ह्या सायन्सला अजून ते समजलेलं नाही आहे. सायन्स असं 200 वर्षापूर्वी पृथ्वी फिरते का सूर्य फिरतो आहे हे माहीत नव्हतं त्यांना, तरी पण जग चाललं होतं. तसंच आता पण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती आहेत असं वाटतं, पण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती नाहीत. म्हणूनच तर आपण संशोधन करत असतो, डे ड्रीमिंग करतो. आपल्याला डोळ्यासमोर काहीतरी चित्र आहे, पण आपल्या डोक्यात काहीतरी चाललेलं आहे, मी आज असं करणार, तसं करणार, मी हिला प्रपोज करणार, किंवा तिथे जाऊन मी असं काहीतरी करणार आहे आणि मला आज घरी जाऊन मला असं करायचं आहे, व्हॉट एव्हर. तर डे ड्रीमिंग आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी आपण ह्या चांगल्या नाही असं ठरवलं आहे. इनफॅक्ट डे ड्रीमिंग इज गुड. आपल्याला तो लहानपणी एक शाळेत शिकवायचे, तो कापतोय आणि तो पडला वगैरे असं काहीतरी तो विचारत होता. इनफॅक्ट तुम्ही विचारच नाही केला. मी जर का आज घरी विचार केला नसता मला नाशिकला जायचं आहे तर मी येऊ शकलो नसतो. सकाळ जेव्हा तुमची सुरुवात होते, तुम्ही काहीतरी मनाशी ठरवता तरच तुमचे हातपाय अंथरुणातून बाहेर येणार आहे, नाहीतर आयुष्य पुढे आपण काही करू शकत नाही. त्यामुळे ड्रीमिंग इम्पॉर्टंट आहे. झोपल्यापेक्षा जो जागेपणी ड्रीम करतो ना तो सक्सेसफुल होऊ शकतो. झोपेमध्ये सगळेच ड्रीमिंग करतात, कारण तुम्ही करा नका करू तो ऑटोमॅटिक होतं, पण तो जो जागेपणी ड्रीमिंग करेल तोच पुढे काहीतरी स्वतःसाठी समाजासाठी काहीतरी करू शकेल. त्यानंतर व्हिज्युअलायझेशन, हे तर आपण बऱ्याच जणांना, आपण आता जे मॅथमॅटिक्समध्ये थोडेफार जे चांगले आहेत त्यांना माहिती आहे, आपण काही लिहित नव्हतो, आपण मनातल्या मनातच ते व्हिज्युअलाइज करून आपण कॅल्क्युलेट करत होतो. आता तर सगळेजण स्पॉईल झालेत कॅल्क्युलेटरमुळे, परंतु व्हिज्युअलायझेशन करून बऱ्याचशा गोष्टी जे इंजिनियर्स आहेत किंवा आर्किटेक्ट आहेत किंवा बरेचसे जे फ्युचरिस्टिक करतात, तर ते त्यांना आधी डोक्यात व्हिज्युअलाइजच करावं लागतं आणि नंतर ते पेपरवर उमटतं किंवा कम्प्युटरमध्ये ग्राफिक्समध्ये वगैरे ते निर्माण होतं.
मेडिटेशन हा माझा तरी आवडीचा विषय तुमचा पण असू शकेल. तर ह्याच्यामध्ये ह्या व्हिज्युअलायझेशनचा फार इम्पॅक्ट आहे आणि उपयोग आहे. कळत नकळत आपण सगळेच देवाची प्रार्थना करतो. आता त्याच्यामध्ये तुम्ही किती डीपली इन्व्हॉल्व होता आणि किती फोर्सेस त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करता त्याच्याप्रमाणे त्याचं फळ आपल्याला मिळतं किंवा त्याचं फ्युचर तयार होतं आपलं. सायंटिफिकली थोडंसं बोलायचं झालं तर ही पेनॅल ग्लँड आहे मेंदूतलं की जी सगळ्या बाकीच्या एन्डोक्राईन ग्लँड्सला ती कंट्रोल करते आणि त्याच्यामुळे वेगळे वेगळे आपल्या भावना पण त्याच्यामध्ये कमी जास्ती होतात. आनंद, दुःख, धडधड वाढते वगैरे वगैरे वगैरे. तर ह्याची जी सगळ्यातली मेन जी आहे ती पिनॅल ग्लँड आहे आणि असं म्हणतात की त्याच्यावरती एक स्पेस आहे ती अजून सायन्सला आपल्याला माहीत आहे नक्की काय आहे. तर साधारणपणे आपण जो थर्ड डायमेन्शनमध्ये आता आपण जे बघतो आहोत ते आपल्या डोळ्याला दिसतं, हे हाताला टच वगैरे करतो आहे, हे 3 डायमेन्शनल आहे. एक टाईम त्याच्यामध्ये ॲड केलं तर 4 डायमेन्शन. पण हे जग काही 4 डायमेन्शनल नाही आहे. मॅथमॅटिक्सनी प्रूव्ह केलं आहे देर आर 11 डायमेन्शन्स. आणि ह्या डायमेन्शनमध्ये मोठ्या डायमेन्शनमध्ये छोटं, छोट्यामध्ये छोटं असं. जसं आपलं आता 3 डायमेन्शनचं जग म्हटलं तर आपल्यामध्ये हे फ्लॅट ज्या वस्तू आहेत त्या 2 डायमेन्शनचं जग आहे. त्याचे लॉज ऑफ फिजिक्स वेगळे आहेत, त्याचे केमिस्ट्री वेगळे आहे, त्याचे प्रिन्सिपल्स वेगळे आहेत. तसंच आपण जेव्हा 4th डायमेन्शनमध्ये जाऊ त्याचे प्रिन्सिपल्स वेगळे आहेत. पण जेव्हा पण ज्या डायमेन्शनमध्ये तुम्ही आहात तिथे तुम्ही थोडं खाली जाऊ शकता, थोडं वर जाऊ शकता. आणि अशा वेळेला जरा एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर समजा हा 2 डायमेन्शनचा आहे आणि मी आता ह्याला जेव्हा टच करतो तर इथल्या लोकांना काय वाटेल की काहीतरी बाबा इथे प्रेशर आलं, काहीतरी गरम झालं. त्यांना त्यांच्या जेवढे सेन्स ऑर्गन्स आहेत तेवढ्यातच त्यांना जमणं. जसं आपल्याकडे 5 सेन्स ऑर्गन्स आहेत तर आपण तेवढ्यातच त्याचा अनुभव घेऊ शकतो. पण त्याच्याही व्यतिरिक्त अजून काहीतरी आहे की जे आपण अनुभवू शकत नाही. तर ते आपण 6th डायमेन्शनमध्ये जर का गेलो, मेडिटेशनमध्ये गेलो तर कदाचित त्याची आपल्याला अनुभूती होते. असे बरेचसे गोष्टी आहेत की ज्यांनी अशा अनुभूती घेतलेल्या आहेत. आणि ही माझी थॉट्स, माझी थेअरी म्हणा, थॉट्स ट्रॅव्हल्स इन अ हायर डायमेन्शन. तुम्ही जे विचार करता हे वेगळ्या मितीमध्ये प्रवास करतात आणि जे जे विचार करता, जे जे व्हावं असं तुम्हाला वाटतं ते सगळं होतं. आता होईल, उद्या होईल, थोड्या वेळाने होईल, परवा होईल, 1 वर्षाने होईल, 100 वर्षांनी होईल किंवा पुढच्या जन्मी होईल, त्याच्या पुढच्या जन्मी होणार आहे नक्की. हे थॉट्स जे आहेत फार इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही काय विचार करता, आपल्याला विचार कसा करायचा हे शिकायला पाहिजे. आणि जर का तुम्ही प्रॉपर विचार करू शकलात तर स्वतःचं नाही अख्ख्या जगाचं देखील भलं करू शकता. कारण शेवटी तुम्ही जे त्या थॉटला, त्या विचाराला तुम्ही जेवढी ताकद देत आहे, तुम्ही सारखं रिपीट करता, सारखं त्याच्याबद्दल विचार करा, तर त्याची शक्ती वाढत जाते आणि ते प्रत्यक्षात येतं. तुम्ही नुसताच विचार केला म्हणून येणार नाही आहे. त्याच्यामागे तुम्हाला मेहनत घ्यायला पाहिजे, त्याच्यामागे परिश्रम घ्यायला पाहिजे. मी नुसता विचार केला, मला इथं आज वसंत व्याख्यानमालेत जायचं आहे, अरे वा छान संधी मला बोलवली आहे, यांनी मी दिलेली आहे बेणीसाहेबांनी. नुसतंच हा विचार करून जाणार नाही, मला उठायला पाहिजे, गाडी काढायला पाहिजे, पेट्रोल भरायला पाहिजे, यायला पाहिजे, कम्युनिकेट करायला. तर त्याच्यामागे जेवढं तुम्ही त्या थॉटला चालना द्याल तेवढा तो स्ट्रॉंग होणार आहे. आणि अशक्य काहीच नाही आहे. तर तुम्ही शक्य, आणि जर का शक्य होणाऱ्या गोष्टी जर का तुम्ही विचार केलात तर त्या नक्कीच होतात. अशा बरेचशा पुस्तकं आहेत, बरेचसे थिअरीज आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही व्हिज्युअलायझेशन करू शकता आणि प्रत्यक्षात त्या गोष्टी आणू शकतात. तर हे फार महत्त्वाचं आहे. आणि चांगले विचार करा. आपण मराठी शुभ बोल रे नाऱ्या म्हणतो ना, की कारण आजूबाजूची सगळी निसर्ग तुम्हाला तथास्तू म्हणते. तुम्ही जे म्हणाल ते तथास्तू होणार आहे. तर तुम्ही चांगलं म्हणा. तर थॉट्स तर ट्रॅव्हल करतातच आहे, पण तुम्ही जेव्हा तोंडाने शब्द व्यक्त करताय तर ते देखील एक प्रकारची ती ताकदच आहे, एनर्जी आहे की जी त्याला बळ देते. त्यामुळे विचार करून बोला. पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स चा उपयोग आपल्या आयुष्यात नक्कीच होतो. आपण आशीर्वाद त्यासाठीच तर मागतो की बाबा काहीतरी तुम्ही आम्हाला आमच्याबद्दल चांगलं बोला, चांगलं मत व्यक्त करा. आणि ते शेवटी आपल्याला ती एनर्जी आपल्याला पास ऑन होते आणि आपण आयुष्यात सक्सेसफुल होऊ शकतो. परत एकदा तुम्ही मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद. पुष्कळ बोलण्यासारखं आहे, परंतु वेळेअभावी इथेच थांबतो. थँक्यू. चालेल. काही प्रश्न असले तर आपण घेऊ शकतो त्याच्यामध्ये.
हॅलो आहे ना? हां नमस्कार डॉक्टर. तो माझाच प्रश्न होता. अश्रुग्रंथी कोरड्या होतात, आतून इचिंग फिलिंग होतं, पाणी वाहतं आणि हवा लागली की डोळे दुखतात असे, आणि इचिंग सेन्सेशन आणि डिस्कम्फर्टिंग होतं. ड्राय अँड ड्रॉम सिंड्रोम म्हणतात त्याला. तर त्याची कारणे, त्याची उपाययोजना आणि त्याची काळजी काय घ्यायची आणि तो कधी कसा बरा होतो याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करावं. बरं, तुमचं स्वतःचं आहे का हा प्रॉब्लेम? बरं. ड्राय आय डिझीज हे फार आजकाल अख्ख्या जगभरात फार मोठ्या प्रमाणात जाणवते आणि दिसते, कारण आपली लाईफस्टाईल. जेव्हा आपण एअर कंडिशनमध्ये बसून जास्ती काम करतो तेव्हा काय होतं, हवेमध्ये बाष्प जे असतं ते एअर कंडिशन काढतं आणि बाजूच्या शेजाऱ्याच्या गॅलरीमध्ये टाकतं. पाणी पडतं ना ते AC मधनं, ते तुमच्याच घरातलं बाष्प आहे. तर त्यामुळे काय होतं की डोळ्यामध्ये जी आपली शरीराची जी ग्रंथी आहेत, क्राउज अँड वॉल्फ्रिंग्स नावाच्या 2 ग्रंथी असतात, त्या डोळ्यामध्ये पाणीसारख्या निर्माण करत असतात आणि आपण मिनटाला 12 वेळा ब्लिंक करतो. तर ते काचेवर वायपर कसं फिरतं तसा हा वायपर आहे. तर ते सारखी नवीन पाण्याची एक लेअर तयार करत असतं. वयाच्या 40 वर्षानंतर नैसर्गिकपणे अश्रू कमी होत जातात. रुमॅटॉइड आर्थरायटिस असेल किंवा दुसरे काही डिझिजेस आहेत ज्याच्यामध्ये देखील या ग्रंथी अश्रूचं प्रोडक्शन कमी होतं. ज्यांनी 5 वर्षापेक्षा जास्ती कॉन्टॅक्ट लेन्स लावली असेल त्यांना देखील हा प्रॉब्लेम येतो. लेसिकचं ऑपरेशन झालं असेल त्यांना देखील हा प्रॉब्लेम येतो. काही ऑपरेशन्स नंतर टेम्पररी ड्रायनेस येऊ शकतो. माझ्याकडे जे ड्रायचे पेशंट येतात तर ते सिव्हिअर ड्रायमध्ये मोडतात, म्हणजे त्यांच्या डोळ्यामध्ये प्रोडक्शनच नाही. तर स्टीवन जॉन्सन सिंड्रोम नावाचा एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये बऱ्याच जणांना ॲलर्जी असते सल्फा मेडिसिनची, आणि ते घेतल्यावरती त्यांच्या शरीरावर, ॲक्च्युली तो स्किन डिझीज आहे, स्किनवरती फोडी येतात, भाजल्यासारखं होतं आणि त्याच्यामध्ये डोळ्याच्या ज्या स्किन आहे ती डॅमेज होते आणि त्यातले अश्रुग्रंथी डॅमेज होतात. कमी जास्ती होऊ शकतं, पण डोळ्यामध्ये पाणीच नसेल पण ब्लिंक तर होणार आहे. तर विचार करा किती त्या माणसाला त्रास होत असेल. म्हणजे तो डोळा उघडूच शकत नाही, असा डोळे मान बंद करून मान खाली घालूनच येत होतो. त्याला ती स्क्लेरल लेन्स मी जी तुम्हाला म्हटली ती लावली तर त्याला मग त्याच्या नकळत ऑटोमॅटिक त्याचे डोळे, कारण काय होतं त्या लेन्समध्ये आम्ही नॉर्मल सलाईन पाणी भरतो, स्टराईल पाणी असतं, ते डोळ्यामध्ये कायम राहतं. त्यामुळे त्याला टेम्पररी सिम्पटम रिलीफ, काढलं की परत दुखतं. पण जर का त्यांनी कंटिन्यूस लावलं तर 3-4 वर्षामध्ये कॉर्नियामध्ये जे डॅमेज झालेलं आहे ते सगळं भरून निघतं, पण त्याला ते आयुष्यभर लावावं लागतं. बरेचसे पेशंट आहेत ज्यांना काही आयुर्वेदिक ट्रीटमेंटनी त्याच्यामध्ये बरेचसा फायदा झालेला आहे, परंतु ॲलोपॅथिक मेडिसिनमध्ये असं काही अजून तरी काही नाही आहे. असं म्हणताना इनफॅक्ट आत्ताच मगाशी तरी मी कोणाला तरी त्या सांगितलं, ते देखील ड्रायचाच इश्यू घेऊन आले होते. इनफॅक्ट मागच्याच आठवड्यामध्ये एक अमेरिकेमध्ये बॉशन लॉमनी मायबो नावाचं एक ड्रग पेटंट केलेलं आहे आणि FDAने त्याला अप्रुव्हल देखील दिलेलं आहे की ते ड्रॉप्स जर का तुम्ही डोळ्यामध्ये घातले तर इट्स सपोज टू बी हिलिंग, म्हणजे त्याच्याने तुमच्या ज्या पेशी मेलेल्या आहेत त्या कदाचित हील होतील. आत्तापर्यंत मी असं म्हणायचो की फक्त शुक्राचार्याला माहिती होतं मेलेल्याला कसं जिवंत करायचं ते, परंतु आता असं बऱ्याच गोष्टीत लक्षात येतं आहे की शरीरामध्ये बऱ्याचशा स्टेमसेल ज्याला म्हणतो त्या किंवा बऱ्याचशा अशा पेशी आहेत की ज्या परत स्वतःला निर्माण करू शकतात. तर अजून ते सायन्स डेव्हलप झालेलं नाही आहे, पण आता हे जे मी मेडिसिन तुम्हाला म्हटलं तर ते त्या पद्धतीवर जात आहे आणि त्याच्यात ज्या डॅमेज झालेल्या मायमोबियन ग्लँड्स आहेत त्या परत जिवंत होत आहेत. सध्या साधा सोपा उपाय तुम्हाला जर का सांगायचा झाला, जो प्रत्यक्ष लगेच उद्या तुम्ही सुरू करू शकता, आजपासूनच सुरू करू शकता. गरम पाण्याने शेक घ्यायचा, डोळे बंद करून, डोळ्यात आपल्या आयुर्वेदात सांगितलं डोळ्यात पाणी मारा, डोळे उघडे ठेवून मारू नका कारण त्या पाण्यामध्ये पुष्कळ जीवजंतू घाण असते. डोळे बंद करून पाणी मारायचं. डोळे ॲक्च्युली टेम्परेचर डिफरन्स तयार झाला शरीराचा आणि डोळ्याच्या पापणीचा की आतमध्ये ॲक्वेस ह्युमर फास्ट मूव्ह होतं आणि त्याच्यामुळे सर्क्युलेशन वाढतं. पण तुम्ही गरम पाण्याने शेक केलं तर काय होतं, ह्या पापण्या ज्या आहेत वर आणि खाली त्याच्यामध्ये वरती 11 खाली 11 मायबोबियन ग्लँड्स आहेत. त्याच्यामधनं एक ऑइली नावाचं एक ऑइली, म्हणजे जसं घाम येतो तसा एक घाम येत असतो. डोळ्यामध्ये जे पाणी आहे त्याच्यात 3 प्रकार असतात. एक प्रत्यक्ष पाणी ॲक्वेस म्हणतो त्याला, जे त्या कराउज अँड वोल्फ्रिंग्स तयार होतं. हे जे मायबोबियन ग्लँडमधनं जे ऑइल येतं त्याचा एक थर तयार होतो त्या पाण्यावरती आणि त्याच्याने इव्हॅपरेशन रेट कमी होतो. आणि आतमध्ये जे गॉबलेट सेल्स आहेत त्याच्याने एक म्युकससारखं एक तयार होतं मेम्ब्रेन, ऑइली लेअर असते ती त्या
कॉर्नियाला ते पाणी चिटकून राहतं. नुसतं पाणी कॉर्नियावरती राहू शकत नाही किंवा डोळ्यात राहू शकत नाही. तर ह्या तिघामध्ये कुठेही डिफेक्ट झाला तर तुम्हाला ड्रायचा त्रास होणार आहे. तर ड्रॉप्सनी तुम्हाला टेम्पररी रिलीफ मिळेल, पण तुमचं स्वतःचे जर का ऑइली प्रोडक्शन वाढलं तर बऱ्याच आम्हाला असं लक्षात आलं 50 ते 60% लोकांना मायबोबियन ग्लँडमध्येच ब्लॉकेजेस असतात. त्यामुळे आपण मस्कारा लावतो, मेकअप करतो, त्याच्याने ते ब्लॉक होतात. आपण रात्री झोपताना ते नाही काढलं तर नक्की प्रॉब्लेम होणार आहे. तर तो गरम पाण्याने शेक दिला तर ते थोडंसं सॉल्व होईल. नाही झालं तर आजकाल आमच्याकडे ट्रीटमेंट्स आहेत. तुम्ही डोळ्याच्या डॉक्टरकडे गेलात तर लायपोलायसिस वगैरे बऱ्याचशा ट्रीटमेंट आम्ही तिथे चक्क एक असा चिमटा लावून त्याला गरम करतो आणि ती जी आतली जी वॅक्ससारखं जे चिकट झालं आहे ते सुकलेलं असतं, त्याला वितळवतो गरम केल्यामुळे आणि ते बाहेर येतं. ते जर का पूर्ण बाहेर आलं की मग तुमचं परत नैसर्गिक प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतो. सर, माझ्या पत्नीला गेली 20 वर्ष झालं VKH सिंड्रोम या ऑटोइम्युन आजाराने ग्रस्त आहे. एक्सेस हाय प्रेशरमुळे नेत्रपटल डॅमेज झालेलं आहे. गेली 20 वर्ष 60 mg 50 mg 40 mg असं स्टिरॉइडवरती घेत आहे. तर मला असं विचारायचं की आर्टिफिशियल रेटिना बसून ऑटोइम्युन आजारासारख्या मात करता येऊ शकते का? आत्तापर्यंत तरी असं काही संशोधन झालेलं नाही आहे. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. प्रेशर वाढले, मी तुम्हाला मगाशी म्हटलं ग्लुकोमा, त्याला आपण मराठीत कळलेला काचबिंदू असं पण म्हणतो. तर त्याला अजून तरी काही रेटिना डॅमेज झाला तर त्याच्यावर अजून तरी काही उपाय नाही आहे. त्यामुळे प्रिव्हेन्शन इज दी बेस्ट क्युअर ॲज ऑफ नाव. हॅलो, नमस्कार सर. AKTची ट्रीटमेंट चालू होती. कॉम्बोटॉल 800 या टॅबलेटने विजन कमी झाली, त्याला काही प्रॉब्लेम? रेटिना डॅमेज झाला, ऑप्टिक नर्व डॅमेज झाला तर अजूनपर्यंत तरी तो रिप्लेस करता येत नाही. आत्ता आम्ही फक्त कॉर्निया ट्रान्सप्लांट करू शकतो आहे. त्याच्यामध्ये थोडे ॲडव्हान्सेस झालेले आहेत की तो पूर्ण फुल थिकनेसपेक्षा पार्शियल थिकनेस ट्रान्सप्लांट करतो आणि काही वेळेला केमिकल बर्न्स होतात किंवा जे स्टीवन जॉन्सन सिंड्रोम होतं तर त्याच्यामध्ये कॉर्नियल ट्रान्सप्लांट पण होत नाही. तर तेव्हा आम्ही प्लास्टिकचा कॉर्निया लावतो. आणि अगेन प्राऊड टू से की आम्ही एक प्लास्टिकचा कॉर्निया बनवला आहे. डॉक्टर कुरेश मस्कती, माझे गुरु डॉक्टर BT मस्कती, ज्यांच्यामुळे आज मी जो काही आहे सक्सेसफुल तो त्यांच्यामुळे आहेत. आय कॉल देम गॉडफादर्स. तर कुरेश मस्कतींनी प्लास्टिक कॉर्नियाचं इम्प्लांटेशन सुरू केलं आणि डॉक्टर पिंटूजी म्हणून एक होते ज्यांच्याकडनं आम्ही हे शिकून बनवलं होतं. तर ते एक्सपायर झालेलं कमी वयामध्ये. मग आम्ही एक प्लास्टिकचा कॉर्निया तयार केला ज्याच्याने परत दृष्टी येऊ शकते, ज्याला मी चव्हाण मस्कती पिंटूची केरेटोप्रोस्थेसिस म्हणतो. तर तो असा नटबोल्टसारखा असतो आणि त्या एका आर्टिफिशियल कापडच असतं ते, त्याच्यावरती आम्ही त्याला इम्प्लांट करून तो कॉर्नियाच्या जागी फिट करतो. ऑप्टिकल एकदा त्याला मिळालं क्लिअरन्स तर तो रेटिना जर का चांगला असेल तर त्याला परत दिसू शकतं. तर कॉर्नियावरती बरंचसं संशोधन झालेलं आहे. रेटिनावरती जी रेटिनल चिप वगैरे जी आहे ती अजून सक्सेसफुल झाली नाही. प्रयोग झालेले आहेत. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे इनफॅक्ट डॉक्टर रजत शर्मा म्हणून आपले भारतातलेच LV प्रसादचे डॉक्टर होते जे टेक्सासमध्ये त्या प्रोजेक्टवर काम करत होते आणि बऱ्याच जणांनी त्यांनी रेटिनल चिप इम्प्लांट केली, परंतु फक्त मुवमेंट आणि शॅडोज एवढंच दिसतं. जी नॅचरल ह्युमन विजन आहे तेवढी तिथपर्यंत पोचली नाही. त्यामुळे पेशंटनी डोळे बंद केले तर इनफॅक्ट तो चांगला आजूबाजूला फिरू शकतो. कारण 6 महिन्यामध्ये माणसाची दृष्टी गेली असेल तर 6 महिन्यात शरीर ॲडजस्ट होऊन जातं. बाकीचे सेन्सेस तर आहेत ना, तर तो शिकतो कसं करायचं, आजूबाजूला काय करायचं काय नाही. आणि त्याच्यामध्ये जर का ही आर्टिफिशियल विजन आणली तर ते डिस्टर्ब होत आहे अजून तरी. मे बी फ्युचरमध्ये त्याला बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतील की ज्याच्याने बायोनिक आहे आपण ज्याला म्हणतो तसं येऊन परत नॉर्मलसारखं दिसू शकेल. बोलू? बोला बोला प्लीज. माझी आई ना आत्ता 75 वर्षाची आहे. हां, 75 वर्षाची आहे. तर तिथं आहे ना चष्मा लावून मी आपण म्हणजे चष्मा लावतो हां तरीसुद्धा दिसत नाही. हां, मग तो डोळ्याच्या डॉक्टरकडे घेऊन जावा, मग ते तपासेल. मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे. नाही केलं. त्यांनी काय कशामुळे दिसत नाही सांगितलं? ते म्हणता मेंढ. हां, ऑप्टिक नर्व डॅमेज झालेला आहे. हे चुकीचं आहे. चुकीचं कसं काय चुकीचं आहे? मला त्याचं उत्तर द्या. नाही, उत्तर तुमचं बरोबर आहे की मी मगाशी तुम्हाला त्यासाठी ते चित्र एवढे दाखवले. कॉर्निया आहे, त्यातल्या कुठल्याही एका पार्टला जर का डॅमेज झालं तर
कठीण आहे. जसं मी मगाशी म्हटलं, फक्त कॉर्नी आत्तापर्यंत आम्ही बदलू शकतो आहे किंवा त्याच्यावर लेन्स वगैरे लावून दिसू शकतो आहे. कॅट्रॅक्ट झाला तर तो कॅट्रॅक्ट काढून आपण तिथे लेन्स लावू शकतो आहे. पण रेटिनावरती काय झालं तर फार कमी आहे ट्रीटमेंट्स, पण फार कमी आहे, त्याचा सक्सेस रेट कमी आहे. आणि जर का ऑप्टिक नर्वमध्ये काहीतरी झालं म्हणजे तो मेंदूचाच एक पार्ट आहे डोळा. जेव्हा जर का आपण ॲनाटॉमी बघितली तर जेव्हा बाळ जन्माला येतं, मेंदू जेव्हा फॉर्म होतो तर मेंदूचाच एक पार्ट म्हणून ते डोळे तयार झाले असतात. म्हणून त्याच्यामध्ये 80% त्याची ग्रास्पिंग पॉवर आहे. आणि तिथे त्या ऑप्टिक नर्वमध्ये जर का काही डॅमेज झालं तर त्याचा अजून तरी एवढं सक्सेसफुल काही होईल असं झालेलं नाही. सॉरी. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. मला रेटिनाचा प्रॉब्लेम आहे. मी आत्तापर्यंत 4 इंजेक्शन घेतली आहे. हो. पण डॉक्टर त्याच्यावर म्हणतात याच्या पुढे काही इंजेक्शन घेऊन पूर्ण फरक पडणार नाही, तर काय करायला पाहिजे? खरं आहे, पूर्ण फरक पडणार नाही, ते पूर्ण रिकवर नाही होणार. पण जे अजून पुढे डॅमेज होणार आहे ते थांबवू शकतात त्या इंजेक्शन्सने. ते जे इंजेक्शन त्या रेटिनामध्ये देतात, किती इंजेक्शन घ्यावी ते जोपर्यंत डॉक्टर सांगतात तोपर्यंत घ्यायला पाहिजे. मला माहिती आहे कॉस्टली आहे ते, हो, परंतु ॲटलिस्ट उपाय तरी आहे. अजून एक 10 वर्षापूर्वी तर ते इंजेक्शन्स नव्हतीच. पण याच्या आधी असं की त्याची ऑपरेशन होत होते, आता ते बंद झाले का? हे एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं ना, तर ते झालेलं आहे. त्याच्यामध्ये वेट AMD असतं आणि ड्राय AMD असतं. तर त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या ह्याच्यामध्ये ते इंजेक्शन्सनी आपण ते थांबवू शकतो. पण त्याला पूर्ण रिकवर होणं फार कठीण आहे. नाही, डॉक्टरांचं म्हणणं कसं आहे, तुम्ही इंजेक्शन घेतलं की ते फक्त तेवढं होईल, दृष्टी जाणार नाही, बरोबर एवढंच म्हणतात ते. हो ना, मग दृष्टीच थांबवायची जा, पुढे त्याचा अजून डॅमेज होऊ नये म्हणून ते घ्यायचं आहे. पण माझ्या डोळ्याला खाज खूप येते मग अशी. खाज येणं त्या दृष्टीपेक्षा तर काहीच नाही ना. सगळ्यांच्या डोळ्याला डोळे आहेत म्हणजे आपल्याला खाज येते म्हणजे डोळे आहेत. जास्त खाज येते म्हणून ते ड्रॉप्स देतील ना तुम्हाला. खाज येते म्हणजे ड्रायनेसमुळे खाज येते, तर ते तुम्ही आय ड्रॉप्स घालू शकता, त्याच्यामध्ये लुब्रिकेटिंग आय ड्रॉप्स घालू शकता. इथे मी एक क्लिअर करू इच्छितो की मी ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट नाही आहे, मी विजन सायंटिस्ट आहे. पण मी ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट लोकांच्याबरोबर काम करतो आणि त्यामुळे मी या प्रश्नांची उत्तरं देतो आहे. नमस्ते डॉक्टर. हो. आमची नात 12 वर्षाची आहे. तिला सकाळी उठल्यावरती डॅन्ड्रॅप येतो डोळ्याला. हो. तिला योग्य मार्गदर्शन करावं. पहिलं म्हणजे डोक्यामध्ये डॅन्ड्रफ असेल तो क्लीन करायला पाहिजे. तो केला असेल आणि डोळ्यावरती येत असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या म्हणजे ज्या आयलॅशेस आहेत त्या जॉन्सन अँड जॉन्सन बर्ड येतात आणि जॉन्सन अँड जॉन्सनचा शॅम्पू येतो. कंपनीचं हे करत नाही आहे, फक्त त्याचं pH बॅलन्स असतं, डोळ्यात चुरचुरत नाही. तर त्याच्याने ती पापण्या स्वच्छ करायच्या, धुवायच्या आणि सारखं रब करायचं ॲक्च्युली ते जास्तोपर्यंत. आणि टी ट्री ऑइल म्हणून येतं एक, टी ट्री ऑइल मार्केटमध्ये अवेलेबल आहे, ते लावायचं. तर त्याच्याने बऱ्यापैकी त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकेल. तिला 3 वर्षापासूनच होतो, नंतर चष्मा लागला, मग ते डॅन्ड्रॅप यायला लागला, पण डोक्यात नव्हता. ज्या आपल्या आयलॅशेस आहेत ना त्याच्यामध्ये काही असे सूक्ष्म बारीक जीव काही वेळेला राहतात, ते बघितल्याशिवाय मला समजणार नाही. पण तुम्ही जे डॅन्ड्रफ म्हणता मी घाण येते रोज सकाळी, तर ते आतमध्ये ते जीव आहेत छोटेसे, तर ते सेक्रेट करतात आणि ते सारखं डोळ्यामध्ये येते. डोक्यात जर का नसेल तर ते मी सांगितलं टी ट्री ऑइलनी ते मरू शकतात. नमस्कार आदरणीय डॉक्टर साहेब, मी विनायक धनेश्वर. आता आपण माहिती देत असताना मोबाईल बघताना एक चष्म्याचा वापर करायचा, तर त्याच्याबद्दल थोडं मार्गदर्शन करा की तो चष्मा कोणता आहे आणि कसा आहे. म्हणजे तो फक्त लहान मुलांसाठी आहे, मोठ्यांसाठी नाही. मोठ्यांसाठी नाही का? नाही. बरं, ओके, थँक्यू. तुम्ही बघा मोबाईल, काही प्रॉब्लेम नाही, फक्त 10-11च्या आधी थांबवा, तेवढंच, बाकी काही नाही. कारण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, ती वापरायलाच पाहिजे. मी मोबाईल ठेवा असं म्हणत नाही, फक्त आता तुम्ही त्याच्यावरती सकाळी उठल्या जसं तुम्ही लोकांचे नोकर आहात, सगळ्यांना थँक्यू लाईक करताय, तसं करायचं काही गरज नाही. त्यातलं जे माहिती आहे चांगली जी आहे ती वापरा ना. गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग करून काही ठीक आहे, एखाद दिवशी केलं हरकत नाही, पण त्या माध्यमातून तुम्ही काय बघताय. तर बऱ्याच वेळेला मला पेशंट यायचे, म्हणायचे, आईवडील म्हणायचे, हे माझं पोरगं सारखं TV बघत असतं, तर त्याला तुम्ही सांगा, तुमचं ऐकेल, माझं नाही ऐकणार. काय प्रॉब्लेम आहे TV बघण्यामध्ये?
टी व्ही बघितल्यामुळेच तो जास्ती हुशार झाला. जे तुम्ही शिकवू शकत नाही, जो समाजात बघून त्याला जेवढं मिळणार नाही त्या टी व्हीतनं मिळतं. फक्त आता ते टी व्हीत तुम्ही डिस्कवरी चॅनल लावू देताय का सास भी कभी बहुत लावून देताय ते तुमच्यावर आहे. तुम्ही काय माहिती घेता मोबाईलमधनं. तुम्ही पुष्कळ, मी पण मोबाईल बघत असतो सारखा, पण मी त्याच्यामध्ये रिसर्चचे आर्टिकल बघत असतो. यूट्यूबमध्ये बरेचसे सायंटिफिक इन्फॉर्मेशन असते ती बघू शकतो. आपण काय बघायचं आपण ठरवायचं आहे. सर नमस्कार. नमस्कार सर. येस. मी पहिल्यांदा आपले मनापासून इथे स्वागत करेल. आणि मगाशी एक सूचना सांगण्यात आली की 30 तारखेला का 31 तारखेला जागा पुरणार नाही, त्यासाठी QR कोड आहे. आणि आज खऱ्या अर्थाने नाशिकचं भूषण आपण आहात. इतकं सुंदर संशोधन तुम्ही केलं आहे. माझा कोणत्याही प्रकारचा प्रश्न नाही आहे, पण मी एक कला शिक्षक आहे. मी सुद्धा अजूनपर्यंत असं विजन कधी क्लिअर केलं नव्हतं की डोळ्यामध्ये सोनं बसवता येईल. त्या बाबतीत मी तुम्हाला अगदी हृदयापासून सलाम करतो सर. आणि मी नाशिककरांना सांगतो की कृपया सरांसाठी हात वरती करून टाळ्या वाजवूया आपण, कारण आपल्या संशोधनाला संपूर्ण नाशिककरांचा मनापासून सलाम सर. धन्यवाद. मी एक सेल्फी घेणार आहे सर. मलाही तुमच्याबरोबर फोटो घ्यायचा आहे की मी माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना तुमचा नक्की आदर्श ठेवणार आहे की तुम्ही माझ्यासाठी सरांसाठी एकदा पुन्हा हात वर करून टाळ्या वाजवू सर. पुन्हा एकदा मनापासून सलाम. मी माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना तुमचा आदर्श नक्की सांगेल. थँक्यू. 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 तुम्ही म्हणत असाल की मी एवढं सेल्फी वगैरे घेतो आहे. आजकाल माध्यम फार स्ट्रॉंग झालेलं आहे. आज तुम्ही कुठेही असला तरी तुम्ही पण बघताच, फेसबुक बघताय, इंस्टाग्राम बघताय, अजून काही काही माध्यमं आहेत. आणि त्याचा तुम्ही कसा वापर करून घेता त्याच्यावर आहे. माहिती आज तुम्ही इथे जमलात म्हणून तुम्हाला ही माहिती मिळेल. असे किती लोक आहेत की ज्यांना ह्या माहितीचा उपयोग होऊ शकतो. मी जेव्हा लंडनवरनं आलो, मुरफिल्सवरनं, माझी एक दूरदर्शनवरती मुलाखत झाली होती. लक्ष्मीपूजन होतं, दिवाळी होती. त्या दिवशी त्यांना कोण वक्ता मिळे ना. माझा मित्र होता, त्यांनी मला अरे तू येशील का, आज कोणच नाही. म्हटलं हो येतो नक्की, आनंदाने. आणि त्याच्यानंतर पुढचे 5 वर्ष लक्ष्मीपूजनला माझाच दूरदर्शनवरती इंटरव्ह्यू असायचा. पण त्या इंटरव्ह्यूमुळे खेडेगावातल्या लोकांपर्यंत हे माझ्या डोळ्याचं आर्टिफिशियलायचं संशोधन पोचलं. कोणी बघितलं होतं त्यांनी त्यांच्या काकाला, मामाला, भावाला कोण, अरे हे असं असं आहे, होऊ शकतं. कारण बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या माहितीच नव्हत्या, डॉक्टरना पण माहीत नव्हत्या कुठे पाठवायचं. तर हा माध्यमाचा तुम्ही कसा वापर करता त्याच्यावर आहे. धन्यवाद तुम्ही मला बोलवल्याबद्दल परत एकदा. थँक्यू. वसन व्याख्यानमालेच्या शताब्दी वर्षामध्ये आपण जगभरातनं 11 वक्ते बोलवले. यापैकी काही वक्ते लोकांना माहिती होते, काही लोकांना माहिती नव्हते. परंतु त्यांना या ठिकाणी आमंत्रित करण्यामागे उद्देश हाच आहे व्याख्यानमालेचा की आपली मराठी माणसं जगामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये किती उत्तुंग कामगिरी करत आहेत. आणि त्यापैकी एक आहेत डॉक्टर चंद्रशेखर चव्हाण, जे नेत्र या विषयात काम करतात. मला त्यांच्याबद्दलचा अभिमान एका गोष्टीसाठी अधिक वाढला माझा, थोडी कॉलर भारतीय म्हणून ताट झाली की त्यांनी थोडं शॉर्टमध्ये सांगितलं की एक पेटंट जे आहे त्यांच्याकडे एकूण 5 पेटंट आहेत संशोधनाची. त्यापैकी एक पेटंट त्यांनी अमेरिकेला द्यावं यासाठी राष्ट्राध्यक्षांनी त्यांना आमंत्रित केलं होतं चहा पाण्यासाठी. ते चहा प्यायले, परंतु सांगितलं की मी काय आत्ता हे अमेरिकेला पेटंट देणार नाही, भले मी तुमच्या देशामध्ये राहत असेल, माझी मात्र जी नाळ जोडलेली आहे ती भारताशी जोडलेली. ते तर अनेक लोक परदेशी जातात, घरच्या लोकांना तर विसरून जातातच, देशालाही विसरून जातात. आणि त्या पार्श्वभूमीवर डॉक्टर चंद्रशेखर चव्हाण यांचं काम, कृती ही अधिक उठून दिसते असं मला वाटतं. दुर्दैवाने त्यांनी जो एक विषय सांगितला की 1 लारा औष्णिक विद्युत केंद्रामध्ये कोळसा जाळून विद्युत निर्मिती केली जाते आणि कोळशाच्या पासनं जी काही विद्युत निर्मिती होते त्यामध्ये सर्वाधिक प्रदूषण होत असतं.
डॉक्टरांनी केलेल्या संशोधनामुळे हे प्रदूषण 20 ते 25% कमी होऊ शकतं, असं सगळं संशोधन त्यांनी आपल्या एकलहऱ्यामध्ये येऊन केलं, ते सरकारला दिलं. परंतु दुर्दैवाने राजकारणी मंडळी असतील किंवा ॲडमिनिस्ट्रेशन असेल, कोण आहे मला माहिती नाही, परंतु त्यांनी जर लाभ घेतला नसेल याचा आणि प्रदूषण कमी आपण करू शकलो नसू, तर नागरिक म्हणून आपलं दुर्दैव आहे. पण केवळ दुर्दैव व्यक्त करून उपयोग नाही. नागरिक म्हणून आपण सरकारवर या संशोधनाची माहिती घेऊन सरकारवर दबाव आणला पाहिजे की या तंत्रज्ञानाचा वापर तुम्ही करा आणि केवळ एकलहऱ्यामध्ये नाही तर भारतात ज्या ज्या ठिकाणी हा प्रदूषणाचा विषय असेल तो कमी करा. कारण आम्हाला नागरिक म्हणून चांगली हवा घेण्याचं काम, प्रदूषणमुक्त वातावरणात राहण्याचा नागरिक म्हणून आमचा अधिकार आहे. हा जर विषय अमेरिकेमध्ये असता, ब्रिटनमध्ये असता किंवा अन्य देशांमध्ये असता तर तिथले लोक या विषयासाठी रस्त्यावर उतरले असते. आपण नाशिककरांनी काय करायचं हे आपण ठरवायचं आहे. मी डॉक्टर चंद्रशेखर चव्हाण या ठिकाणी आले आणि आपल्याशी नेत्र आणि दृष्टी या विषयावर अतिशय सुंदर पद्धतीने संवाद साधला. आपल्याला अनेक नवनवीन माहिती या ठिकाणी दिली आणि त्यांना बोलवण्यामागे व्याख्यानमालेचा जो उद्देश होता तो त्यांनी सफल केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आदरणीय सौभाग्यवती स्मिताताई यांनाही धन्यवाद देतो. या व्याख्यानाचे प्रायोजक डॉक्टर उन्मेष मराठे, त्याचबरोबर विलास आणि राजेंद्र शहा कुटुंबीय यांचेही मी वसंत व्याख्यानमालेच्या वतीनं आभार मानतो. आपल्या सर्व श्रोत्यांना की जे या ठिकाणी बसलेले आहेत देवमामलेदार यशवंतराव महाराज पटांगणात, त्या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या 10 जिल्ह्यांमध्ये केबल टी व्हीवर अनेक लोक या कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहेत. यूट्यूब आणि फेसबुकवर देखील या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण अनेक लोक बघत आहेत. त्या सर्व दर्शकांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो.